मलखांब हा जो खेळ आहे हा इतर सर्वसामान्य खेळापेक्षा वेगळा आहे. मी नेहमी सांगतो, सगळ्यांना सांगतो की मला या मुलाचा खूप अभिमान आहे. शारीरिक क्षमता ही असायलाच पाहिजे आणि ती शारीरिक क्षमता म्हणजे तिच्या खांद्यामध्ये हातामध्ये शक्ती असायला पाहिजे. ज्याला आपण म्हणू की अब्डोमेन्समध्ये पॉवर पाहिजे, कोर ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये पॉवर पाहिजे आणि चपळता असायला पाहिजे. या तीन गोष्टी ज्या खेळाडूमध्ये असणारे त्या खेळाडूला मलखांब चांगला खेळता येऊ शकतो असा माझा अनुभव आहे. आणि बरेचसे पालक घेऊन येतात मुलांना की बा माझ्या मुलाला मलखांबाला घ्या. मी त्यांना सांगतो की भाऊ हे पहा, आमच्या कोणाजवळ जादू नाही आहे. बरोबर. आमच्या कोणाजवळ जादू नाहीये, जादू त्या खेळाडूमध्येच असते. बरोबर. मी मुलांमध्ये मग ते असे मुलं अशी अगदी तिसरी चौथी कॉलेज आणि हे सर्व निर्मळ यांना म्हणजे कारण हे मुलं तपश्चर्या नमस्कार. आज आपण अशा व्यक्तिमत्वाचा परिचय करून घेणार आहोत ज्यांनी आपल्या आयुष्याची सुमारे 30-35 वर्ष ही खेळाप्रती समर्पित केली. वरणगाव, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा वरणगावच्या नावलौकिकामध्ये जो मानाचा तुरा लावला गेला तो म्हणजे मल्लखांब या खेळाने. मल्लखांब खेळाचे प्रशिक्षक आदरणीय श्री जयंत जोशी सर हे यांनी वयाची 30-35 वर्ष त्यांच्या आयुष्याची खेळाप्रती समर्पित केलेली असली तरी बऱ्याच वर्षांपासून हे तरीसुद्धा प्रसिद्धीपासून विनमुख असे आहेत. प्रसिद्धीचा यांना कुठल्याच प्रकारचा हव्यास नाही आहे. आम्ही बऱ्याचदा त्यांना म्हटलं की सर तुम्ही फेसबुक असेल किंवा इतर माध्यमातून असेल, यूट्यूबच्या माध्यमातून असेल, तुम्ही तुमची मुलाखत किंवा तुमचं जे मनोगत असेल ते व्यक्त करत चला. पण प्रसिद्धीपासून दूर असलेला हा माणूस, हा आमचे गुरुवर्य श्री जयंत जोशी सर हे आता येत्या 31 मेला त्यांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. आणि तीच धुरा पकडून आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी, त्यांच्या खेळाडूंनी आम्ही त्यांना विनंती केली, आग्रह केला. ते मानायला तयार नव्हते, पण तरीसुद्धा एक गुरुदक्षिणा म्हणून आपल्याकडून त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. त्यांना देण्यापेक्षा आम्हाला त्यांच्याकडूनच जास्तीत जास्त मिळणार आहे, म्हणूनच आम्ही त्यांना आग्रह केला. आणि या मुलाखतीकरता, या त्यांचे विचार जाणून घेण्याकरता आम्ही त्यांना तयार केलं. तर जाणून घेऊया श्री जयंत जोशी सर यांचा खेळाविषयी, विशेषतः खेळाविषयी आणि मल्लखांबविषयी जो त्यांचा जीवन प्रवास आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊया. स्वागत आहे भटक्या श्रीकांत या यूट्यूब चॅनल अंतर्गत वलयांकित या सदरामध्ये श्री जयंत जोशी सर यांची मुलाखत. नमस्कार सर. नमस्कार सर. मी आपल्या सुरुवातीच्या अल्पपरिचयामध्ये म्हटलं की तुमची मुलाखत पाहिजे, पण एक मी हल्लीच एक पुस्तक वाचत होतो, ते म्हणजे चीनमधला एक तत्वज्ञ आहे ताओ उपनिषद आहे, त्याचा ताओ ते किंग हा त्याने ग्रंथ लिहिलेला आहे. तर त्या ग्रंथामध्ये त्याने म्हटलेलं आहे की मेरे को कोई हरा ही नहीं सकता है. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की मला कोणी हरवू शकत नाही, कारण त्यांचं तत्वज्ञान असं होतं की मी आधीपासूनच हरलेलो आहे. म्हणजे एक प्रकारे ब्रुसलीची मुलाखत मी ऐकली. ब्रुसलीचा जीवनपट ऐकताना सुद्धा त्यांनी सांगितलं की पाण्यासारखं आपण असावं, सेफलेस असावं. आणि पाणी कसं असते तर हे तळापर्यंत पोहोचते. लाओत्सेचं आणखी एक तत्वज्ञान आहे की मला अशा ठिकाणी बसायला आवडेल, त्या ठिकाणाहून मला कोणी उठवणार नाही. म्हणून ते वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये असतील, वेगवेगळ्या चर्चासत्रांमध्ये असतील. एवढा मोठा तत्वज्ञ असून सुद्धा तो सर्वात शेवटी सर्वात मागे आणि जमिनीवर जाऊन बसायचा. तुमच्या संपूर्ण जीवनाचा आलेख बघताना, तुमचं संपूर्ण जीवन जगून बघताना, एक मी तुमचा विद्यार्थी होतो शालेय जीवनामध्ये. तुमच्याकडून मी मल्लखांबाचे काही धडे सुद्धा गिरवलेले आहेत. म्हणजे दुर्दैवाने असेल किंवा काळ परत्वे असेल, मी त्या मल्लखांबामध्ये पूर्णत्वास जाऊ शकलो नाही, पोहोचू शकलो नाही, ते एक बात अलहिदा. पण आपण समाजामध्ये बघतो की वेगवेगळे लोक जे असतात ते छोट्या छोट्या गोष्टी करतात आणि त्याचा उहापोह खूप करतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी सेल्फी असेल, प्रत्येक ठिकाणी त्यांची नावाची प्रसिद्धी असेल. पण आपण मल्लखांबामध्ये आणि एकूणच खेळामध्ये एवढी खूप मोठी भर घातलेली आहे. हे तुमचे विद्यार्थी असतील, तुम्हाला ओळखणारा तुमचा मित्रपरिवार असेल आणि वरणगावातील जे सुजाण
नागरिक आहेत त्या सर्वांना ही कल्पना आहे. असं असूनही तुम्ही प्रसिद्धी विन्मुख आहात, प्रसिद्धीपासून दूर आहात, पण तुम्ही आम्हाला ही मुलाखत घेण्याकरता आम्हाला परवानगी दिली, याबद्दल सुरुवातीलाच मी तुमचे खूप आभार मानतो. तर तुमचा बालपणाचा परिचय किंवा तुमचा वैयक्तिक परिचय जे आपले या मुलाखतीचे जे प्रेक्षक असतील ज्यांना माहिती नाही आहे त्या लोकांना आपला वैयक्तिक जीवनातील परिचय करून द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो. नमस्कार, मी जयंत श्रीकृष्ण जोशी. मी महात्मा गांधी विद्यालयामध्ये सुरुवात माझी क्रीडा शिक्षक म्हणून झाली आणि त्यानंतर मग उपशिक्षक म्हणून मी काम पाहायला सुरुवात केली. माझं शिक्षण इथेच वरणगावामध्येच झालं. मी जगातला सर्वात एक ज्याला आपण म्हणू नशीबवान अशा प्रकारचा व्यक्ती म्हणतोय स्वतःला, कारण ज्या शाळेमध्ये मी शिकलो त्या शाळेमध्ये मला शिकवायला संधी मिळाली. आणि त्याच्यामुळे पहिल्यापासून जी इच्छा होती की बा जी गोष्ट आपण करू शकलो नाही ती गोष्ट आपल्याला करायला मिळाली तर फार चांगलं राहील. आणि म्हणून लागल्यानंतर 16 जुलै 1990ला मी महात्मा गांधी विद्यालयामध्ये जॉईन झालो आणि लागल्यानंतर मी एक ध्येय उराशी बाळगून होतो की आपल्याला चांगले खेळाडू कसे घडवता येतील याचा प्रयत्न करायचा आहे, मनापासून प्रयत्न करायचा आहे. आपण त्या विषयाकडे आपण सर वळणारच आहोत, पण साधारण तुम्हाला मुलं किती आहेत? तुमच्या परिवाराविषयी थोडक्यात माहिती द्या मला. अगदी खूप खाजगी लेवलची नसली तरी चालेल, अगदी जुजवी स्वरूपाची आपण माहिती दिली तरी चालेल. मला 2 मुलं आहेत. एक मोठा जो आहे तो सुजय जोशी, जो NID मधून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनर याच्यातून मास्टर डिग्री ज्यांनी केलेली आहे आणि सध्या लोटस डिझाईन नावाच्या कंपनीमध्ये तो ॲज अ म्युझियम डिझायनर म्हणून काम करतो. खूप छान. त्याची पत्नी देखील गेम डिझायनर आहे आणि छोटा मुलगा जो आहे हा देखील प्रॉडक्ट डिझायनर आहे. आता नुकतंच त्यांनी डिग्री पूर्ण केलेली आहे आणि सध्या जॉब त्यांनी सुरू केलेला आहे एका ठिकाणी नाशिकला. आपलं बालपण कसं होतं सर? तुमच्या बालपणाच्या काही आठवणी असतील, म्हणजे तुमचे मित्र परिवार कसं होतं? बालपणाचं तुमचं प्राथमिक शिक्षण असेल, मला वाटतं वरणगावच्या जिल्हा परिषद शाळेमध्येच आपण शिक्षण घेतलेलं असेल. मग तेव्हाचा तुमचा बालपणाचा म्हणजे आताची जर आपण तुलना केली तर तुमचं बालपण कशा प्रकारे गेलं? कारण तुमचं एकत्र कुटुंब पद्धत होतं, तुमचे काका, तुमचे मोठे बाबा, हा खूप मोठा परिवार होता आणि त्यांची मुलं वगैरे. तर त्याविषयी आणि तुमचा मित्र परिवार याविषयी जर तुम्ही मला सविस्तर सांगितलं. मुळात म्हणजे आमचं एकत्र कुटुंब पद्धती. माझे वडील धरून 4 भाऊ म्हणजे 5 भाऊ एकूण आणि त्यांना एक बहीण, असे 6 लोक ते. आणि आमचं चुलत भाऊ वगैरे सर्व आम्ही एका घरामध्ये जवळजवळ 22-23 जण एकत्र राहायचो. आणि 22-23 जण सारख्या वयाचे त्यातल्या त्यात असताना मग काय धमाल चालत असेल ते तर तुम्हाला लक्षात नाही. आमचं जसं घरामध्ये मस्ती चालायची, मारामाऱ्या चालायच्या, तसं बाहेर आमच्या गल्लीमध्ये आमचे मित्र असायचे, त्यांच्याबरोबर आमचे वेगवेगळ्या प्रकारचे त्या काळामध्ये परिचित असलेले खेळ, विटीदांडू, भोवरे, गोट्या, पतंग उडवणं, लगोरी खेळणं, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे पारंपरिक खेळ होते ज्यांना काही नियम नसायचे ते नियम त्यांच्याच पद्धतीने केले जायचे आणि त्या नियमावर खेळ खेळले जात होते आणि आनंद घेतले जात होते. अशा प्रकारचे खेळ खेळले जात होते. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आमचं शिक्षण झाल्यानंतर मग 5वी पासून आम्ही महात्मा गांधी विद्यालयामध्ये शिकायला गेलो. म्हणजे ते त्यावेळेस महात्मा गांधी विद्यालय दूर वाटायचं. मग मोठ्या शाळेमध्ये जायचं, दूर जायचं, बेंचवर बसायला मिळणार आणि नवीन नवीन मित्र मिळणार. मग असे अनेक मित्र मिळाले. मकरंद झोपे होता, RM पाटील होता, संभाजी देशमुख होते, महेश माळी होते, मनोज चौधरी होते, प्रमोद महाजन होते. हे आणि असे अनेक मित्र होते जे मित्र आमचे वर्गमित्र म्हणून आणि शालेय मित्रही होते. लंगोटी यार आपण म्हणू शकतो. आणि मग त्यावेळेस काय होतं की खेळ म्हणजे काय तर असं कोणची नियमबद्ध तो जो काळ होता त्या काळामध्ये क्रिकेट हा खेळ सगळ्यात प्रसिद्ध होता. खेळ म्हणून खेळला जाणार. बाकीचे मग असेच पारंपरिक खेळ खेळले जायचे जे तिथे उदाहरणार्थ पळापळी खेळणं वगैरे.
प्रशिक्षण घेऊन असा कोणता खेळ खेळला जात नव्हता. आणि त्यामुळे आम्ही जसजसे मोठे होत गेलो आणि आम्हाला असं नेहमी खंत वाटत होती की अरे आपण काहीतरी कोणता तरी चांगला खेळ खेळायला पाहिजे. पण मग त्यावेळेस ती गोष्टीची उपलब्धता नव्हती आणि तशा प्रकारचं वातावरणही नव्हतं. व्यायामशाळेत जाणं किंवा खेळणं म्हणजे तेव्हा सर्व आई वडील असे म्हणायचे की खेळणं आणि व्यायामशाळेत जाणं म्हणजे अभ्यासाकडे मोठं दुर्लक्ष होणार आहे, म्हणून ते शक्यतो खेळू नका असंच आम्हाला सल्ला देत असायचे. म्हणजे त्या काळात खरं म्हटलं तर आता सारखी साधनांची कमतरता खूप होती. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याकडे सायकल असणं किंवा पायामध्ये चप्पल असणं हे सुद्धा चैनीची वस्तू वापरली जाय म्हणजे म्हटली जायची. आणि अशा काळामध्ये मोबाईल तर म्हणजे तिथे नामशेष नावलो सुद्धा त्या ठिकाणी नव्हता. अशा वेळेस म्हणजे मैदानी खेळांकडे आणि जे शेतांमधले खेळ असतील, तळ्यांमधले खेळ असतील, नदीवर धावणं असेल, अशा सर्व प्रकारचं उत्तम आणि सुंदर असं तुम्ही बालपण अनुभवलेलं आहे. त्याला तुम्ही सुद्धा अपवाद नाही. आणि तेच बालपण आम्ही सुद्धा अनुभवलं. आमची कदाचित शेवटची पिढी असेल तसं बालपण अनुभवायला हे म्हटलं तरी हरकत नाही. तुमची मुलाखत घेण्याच्या आधी मी तुमच्या कुटुंबातील काही जवळच्या व्यक्तींसोबत संवाद साधला. त्याच्यातून मला कळलं की तुमच्या घरात लहानपणी मारामाऱ्या व्हायच्या. आणि दादा म्हणजे आदरणीय गुरुवर्य श्री आर के जोशी सर यांनी एक शिरस्ता पाडून दिलेला होता. त्याविषयी थोडं मला सांगाल तर बरं होईल. दादा मुळातच एनसीसी ऑफिसर होते, एक शिस्तप्रिय शिक्षक होते आणि चिल्ड्रन सायकोलॉजी त्यांना खूप चांगली माहिती होती. त्यामुळे ते काय करायचे की आमचं काही झालं समजा भांडणं म्हणजे मस्त्या करता करता त्याचं रूपांतर भांडणात व्हायचं. ते नेहमी सांगायचे की हे बा तुम्ही भांडण करा पण जो रडील त्याला मी मारेल. त्यामुळे त्या मस्त्यांमध्ये मारामाऱ्यांमध्ये आम्ही बराचसा मार सहन करून घ्यायचो पण रडत कोणी नव्हतं. आणि अशा प्रकारे एक प्रकारे आम्ही पक्केही झालो. खूप छान. म्हणजे तक्रार करायला तिथे तुम्ही तुमच्या प्राथमिक शाळेबद्दल सांगितलं आणि पुढच्या महात्मा गांधी विद्यालयाचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये तुमच्या मित्रांचाही उल्लेख केला. तर हे तुमचं महात्मा गांधी विद्यालयाचं 12वीचं शिक्षण झाल्यानंतर पुढचं जे उच्च शिक्षण होतं म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण आपण कुठे गेलं आणि कुठल्या विषयामध्ये? मी 12वी पास झाल्यानंतर नाहटा कॉलेजला माझं BA केलं. अच्छा. आणि ते मी त्यावेळेस इतिहास आणि भूगोल स्पेशल घेऊन मी ग्रॅज्युएशन केलेलं होतं. आणि नाहटा कॉलेज हेही एक चांगलं त्या काळातलं अतिशय प्रसिद्ध नावाजलेलं कॉलेज. आणि खरंच तिथे गेल्यानंतरच माझ्या लक्षात यायला लागलं की अरे खेळांना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे विद्यापीठ स्तरावर देखील खेळ खेळले जातात आणि त्याच्यामध्ये खेळाडूंना चांगल्या प्रकारचा स्कोप असतो. पण गंमत अशी व्हायची की नाहटा कॉलेजला आम्ही शिकायला जायचो तर आमचं अपडाऊन असायचं, बसने अपडाऊन वगैरे करावं लागायचं. आणि सकाळ आमचे पिरियड आटपले की आम्हाला लगेच पुन्हा बसने येऊन घरी येण्याची ओढ लागलेली असायची. त्याच्यामुळे तिथे ज्या प्रॅक्टिस चालायच्या किंवा ज्या काही असायच्या किंवा काही स्पर्धा असायच्या त्याच्याबद्दल आम्ही अनाभिज्ञ असायचो. म्हणजे मला आठवतंय की मला बांबुडी नावाचा जो प्रकार होता त्याच्यामध्ये खूप आवड होती. भालाफेक हा देखील मला आवडत होता पण त्याचं प्रशिक्षण नव्हतं. पण मी मळ्यामध्ये प्रशिक्षण घ्यायचो त्याचं स्वतःच, माझे मित्र वगैरे आम्ही मळ्यामध्ये. तर बांबू म्हणजे साधा बांबूचा वापर करून जवळजवळ 9 फूट पर्यंत उड्या मारलेल्या त्यावेळेस. पण गंमत अशी आली की दिवाळीचं म्हणजे सेमिस्टर पद्धत होती. सेमिस्टर पद्धत असल्यामुळे सेमिस्टर संपल्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या लागायच्या आणि त्याच वेळेस इंटर कॉलेजिएट आणि विद्यापीठ वगैरेच्या स्पर्धा ज्या असायच्या त्या होऊन जायच्या. आणि आम्ही इकडे सराव करत राहायचो, कॉलेजशी काही संपर्क यायचा नाही आणि मग अशा प्रकारच्या कोणत्याही स्पर्धेमध्ये सहभागी होता आलं नाही. आणि त्याच्यामुळे ती एक इच्छा होती की नाही आपण कोणत्या तरी चांगल्या लेवलवर खेळाडू व्हायला पाहिजे. आणि ती इच्छा एक सारखी येत राहिली आणि मग त्या इच्छेतूनच पुढे मग जे काही केलं गेलं ते झालं. म्हणजे खेळाविषयीची आवड तुम्हाला विद्यार्थी दशेतूनच होती पण त्यावेळेसचा अभाव म्हणजे आता सारखं इंटरनेट नव्हतं किंवा प्रसिद्धी माध्यमांचं त्यावेळेस कमतरता होती म्हणून शास्त्रशुद्ध माहिती आपल्याकडे नव्हती. मग याचीच भर काढण्याकरता मला असं वाटतं की तुम्ही पुढे BPED कॉलेजला ऍडमिशन घेतलं. तर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आणि तुमची BPED या शिक्षणाची वाटचाल याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. याच्यामध्ये म्हणजे एक गंमतच आहे. इथे पुन्हा आर के जोशी सरांचा आणि आमच्या दादांचा विषय येतोच.
मला म्हणजे तो जो पिरियड होता त्या पिरियडमध्ये जे चित्रपट जवळजवळ सर्वच जण बघत होते आणि त्या चित्रपटांमध्ये नवीन सुरू झालेला जो प्रकार होता मारामाऱ्यांचा तो म्हणजे जुडो कराटे. आणि ते जुडो कराटेचं मोठं आकर्षण त्या काळामध्ये अनेक मुलांना तरुण मुलांना होतं, तसं मलाही होतं. मग ते मिथुन चक्रवर्तीचे चित्रपट त्याच्यामध्ये असलेल्या त्याच्या कराटेच्या फायटिंग, डॅनीचे फायटिंग आणि त्याच्या अनुषंगे मग चायनीज फायटिंग प्रकार जुडो कराटे याचं आकर्षण निर्माण झालं. ब्रुसलीचे चित्रपट जवळजवळ सर्व चित्रपट मी पाहून टाकलेले होते आणि मग ते चित्रपट बघून आपण देखील चांगलं जुडो कराटे खेळावं ही इच्छा असल्यामुळे मी पुस्तकं वगैरे आणलेले होते आणि त्या पुस्तकांचा अर्धवट ज्ञान करून नवीन नवीन घरीच प्रयोग करायचो, मळ्यामध्ये प्रयोग करायचो, ज्याच्यामध्ये एक वाळूमध्ये गरम वाळूमध्ये हात घालायचा म्हणजे हात कडक होता असं त्याच्यात लिहिलेलं होतं, ते प्रयोग करायचो. बरं, हे सगळे आमचे प्रयोग जे चालायचे ते वाड्यामध्ये आमचे चालायचे आणि आमचे काका नेहमी बघायचे की अरे याला आवड आहे व्यायामाची, हा काही काही प्रकार करत असतो. आणि एकदा उन्हाळ्यामध्ये म्हणजे मेच्या सुरुवातीला एप्रिलमध्ये वगैरे पेपरमध्ये एक बातमी आली की हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ द्वारे उन्हाळी शिबिर घेतलं. त्या उन्हाळी शिबिरामध्ये जुडो, कराटे, स्विमिंग, व्यायाम प्रवेश, व्यायाम विशारद, त्याच्यानंतर बास्केटबॉल वेगवेगळ्या प्रकारचे खेळ शिकवले जातात. आणि मग ती बातमी दादांनी आमच्या वाचली आणि त्यांनी सांगितलं अरे याला पाठवा म्हणते. मग त्यांनी लगेच तिथली माहिती काढली, तिथे मनी ऑर्डर वगैरे केली आणि मला 1 महिन्याचा जो उन्हाळी शिबिर होतं त्या उन्हाळी शिबिरामध्ये जुडो कराटेसाठी पाठवलं. मग तिथे गेल्यानंतर एकदम आनंद आणि खूप इच्छा होती आपल्याला शिकायचं. तिथे दोन शिक्षक होते, एक जुडोसाठी एक जयंत इंगोले सर म्हणून होते आणि कराटेसाठी रणजित सिंग म्हणून होते, ते मणिपूरचे होते. म्हणजे ते जवळजवळ ब्रुसली सदृश दिसायचे ते. त्यामुळे एकदम आपलं म्हणजे एकदम आदर्श डोळ्यासमोर होते. आपल्याला ब्रुसली शिकवतो. मग ते तिथे गेल्यानंतर ते प्रशिक्षण एकदम जोमात केलं. जोमात केल्यानंतर तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा व्हायच्या, प्रॅक्टिस करून घेतली जायची. त्याच्यामध्ये आपण हिरिरीने भाग वगैरे घेतला आणि त्याची सर्व फलश्रुती अशी झाली की मला तिथे जो शिबिर होता त्या शिबिरामध्ये मी पहिला आलो. आणि ती गोष्ट खूप म्हणजे पहिल्यांदा मी आयुष्यामध्ये बक्षीस मिळवल्यानंतर आपल्याला ज्या टाळ्या ऐकायला मिळतात त्या टाळ्या ऐकल्या. आणि खरी गोष्ट आहे की टाळ्यांचाही खूप मोठा परिणाम होत असतो माणसाला प्रोत्साहन मिळण्यामध्ये. आणि तिथे झालं. आणि त्याच वेळेस एक गोष्ट घडली की तिथे व्यायाम प्रवेशामध्ये भारतीय व्यायाम प्रकार शिकवले जात होते. त्या भारतीय व्यायाम प्रकारामध्ये मलखांब हा प्रकार देखील तिथे शिकवला जात होता. आमचं जुडोचा एक हॉल होता, जुडो कराटेचा हॉल होता आणि त्याच्याच बाहेर मलखांबचा एरिना होता आणि तिथे ते लाठी काठी म्हणजे भारतीय व्यायाम प्रकार शिकवले आणि तो मलखांबही शिकवला जायचा. आणि तो शेवटचा दिवस आम्ही डेमॉन्स्ट्रेशन दिलं प्रशिक्षण संपल्यानंतर. मग आम्ही जुडो मध्ये होतो आणि आमच्या बरोबरच मग मलखांबचंही प्रात्यक्षिक त्यांनी दाखवलं. आणि ते मलखांबाचं प्रात्यक्षिक जे होतं ते अतिशय म्हणजे लक्षात ठेवण्यासारखं झालं. आणि त्याच्यामधून मला असं वाटायला लागलं की अरे आपण हा खेळ का बरं शिकलो नाही. तसा आधी मलखांब मी 2 वेळा बघितलेला होता. एकदा आपल्या शाळेमध्ये म्हणजे महात्मा गांधी विद्यालयामध्येच शिंपी सर होते, आमचे गुरुच ते. त्यांनी सुरुवातीला जेव्हा ते एनडीएस शिक्षक होते, जेव्हा त्यांनी सुरुवात केलेली होती त्यावेळेस त्यांनी आपल्या शाळेमध्ये प्रशिक्षण दिलं होतं. आणि ते प्रशिक्षण घेतलेले काही विद्यार्थी त्यांनी आपल्या हनुमान जयंतीच्या दिवशी बैलगाडीवर त्यांचं प्रदर्शन केलेलं होतं. आणि इथून घरूनच मी म्हणजे आमच्या ओट्यावरूनच बघितलेलं होतं आणि तेव्हा एक क्लिक झालेलं होतं. त्याच्यानंतर एक असं वर्ष होतं की ज्या वर्षी गणपतीची विसर्जनाची मिरवणुकीसाठी शहाद्याची एक व्यायामशाळेची टीम आलेली होती आणि त्या टीमने टांगता मलखांब असा आडवा टांगून तो आडवी दोरी टांगलेली आणि त्याच्यावर खांब लावलेला एक वेगळ्याच प्रकारचा बरं का. त्या मलखांबावर त्यांनी प्रात्यक्षिक दाखवलेले होते आणि ते देखील मी बघितलेले होते. आणि आता हे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये याच्या वेळेस बघितलं आणि ह्या 3 फक्त गोष्टींमुळे माझ्या मनामध्ये एकदम तीव्र इच्छा आली की अरे आपण मलखांब करायला पाहिजे. म्हणजे शालेय जीवनामध्ये आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये तुम्हाला जी खेळाची आवड होती आणि ती खेळाची आवड असताना सुद्धा
तंत्रकौशल्य किंवा तांत्रिक माहिती आपल्याकडे नव्हती. तुम्ही घरामध्ये, शेतामध्ये आणि परिसरामध्ये म्हणजे जॉयलिन थ्रो असेल, त्याच्यानंतर तुमचा पोल वॉल्ट असेल, हे तुम्ही याची प्रॅक्टिस करत होते. ब्रुसलीनचे पिक्चर बघून तुम्ही ते घरीच बॉक्सिंग किट तयार केलं, रेतीमध्ये हात राबवणे, त्या बॉक्सिंग किटवर त्याची प्रॅक्टिस करणे, सराव करणे, हे दादा कुठेतरी बघत होते. म्हणजे दादा म्हणजे सर्वांच्या आदरणीय आर.के. जोशी सर, हे तुमच्यातले त्यांनी गुण हेरले आणि एका वर्तमानपत्रामध्ये जी जाहिरात होती हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची, तिथे जुडो करायच्या प्रशिक्षणाकरता त्यांनी तुम्हाला तिथे पाठवलं. आणि योगायोगाने म्हणजे बालपणामध्ये फ्लॅशबॅकमध्ये कुठेतरी तुमच्या मनावर ते मल्लखांबाचं एक अस्पष्ट असं चित्र असेल, ते कुठेतरी नोंदवलं गेलं होतं. म्हणजे ते शिंपी सर असतील, त्यांच्या माध्यमातून असेल, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इथे डेमोचं जे उल्लेख केला, त्यांनी आपल्या गावामध्ये डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं, ते कुठेतरी फ्लॅशबॅकमध्ये होतं. आणि प्रकर्षाने तुम्हाला तिथे जाणे झाले हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये, आणि तिथे मल्लखांब तुम्हाला दृष्टीस पडला आणि तिथे काहीतरी करावं या दृष्टीने म्हणजे तुमचा मल्लखांबाविषयीचा जो विचार होता तो प्रगल्भ झाला असं मला वाटते. मग प्रत्यक्ष मल्लखांबाच्या प्रशिक्षणास म्हणजे तुम्ही प्रशिक्षण केव्हा घेतलं, त्याला काय परिस्थिती जुळून आल्या, याबद्दल सर मला जर तुम्ही सांगितलं तर सर्व प्रेक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा हे जाणून घेण्याकरता आवडेल. आशिया खंडात प्रसिद्ध असलेली हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ स्वातंत्र्यपूर्व काळातली स्वातंत्र्यासाठी लढणारे जे क्रांतिकारक होते त्यांच्या चरणांनी पवित्र झालेली अशा प्रकारची व्यायामशाळा होती. आणि त्याच ठिकाणी CPED, BPED, BP, MPED वगैरे अशा प्रकारचे कोर्सेस होते. मी त्यावेळेस मला एवढं काही ज्ञान नव्हतं त्याचं, पण मी बघायचो की बा हे BPED म्हणजे किंवा हे जे कोर्सेस आहेत याच्यामधून आपल्याला खेळ शिकायला मिळणार आहे. आणि माझी जी अतृप्त इच्छा होती की आपल्याला खेळ शिकायला मिळायला पाहिजे, प्रशिक्षण मिळालं पाहिजे, ती गोष्ट होणार होती. म्हणून मग मी लगेच ठरवून टाकलं की आपण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर BPED करायचं. आणि त्या अनुषंगे जसं ग्रॅज्युएट झालो मी नाटातून, तसं मी तिथे मग BPED ला प्रवेश घेतला. आणि त्यावेळेस माझ्याबरोबर उल्हास कुलकर्णी नावाचा एक विद्यार्थी जो नाशिकचा होता, तो मला भेटला. म्हणजे योग कसे घडत जातात, म्हणजे तेही शिक्षण ते BPED लाच होते आणि तेही माझ्याबरोबरच आले. आणखीनही काही जळगावचे मुलं होते, नांदगावचे मुलं होते, संभाजी कवडे वगैरे. तर मग ते सगळ्यांनी आम्ही रूम्स घेतले तिथे जवळच. आणि रूमही अशा ठिकाणी मिळाली की आम्ही ज्या रूम मध्ये राहत होतो त्या रूमच्या मागच्या बाजूला खिडकी उघडली की मलखांबचा एरिया दिसायचा, इतकं छान. मग आणि उल्हास कुलकर्णी जो होता त्यावेळेचा तो 2 वेळा पुणे विद्यापीठाकडून युनिव्हर्सिटी खेळायला खेळाला होता. RD परेड केलेली होती त्यांनी. आणि अतिशय शिस्तबद्ध आणि ज्याला आपण म्हणू की पुढे होणार लिडरशिपचा जो गुण आहे, अशा प्रकारचा तो होता. आणि त्याच्याबरोबर राहायला लागलो मग आम्ही रूमवर. मग आमचं वर्षभराचं रुटीन तेच होतं की BPEDचे क्लासेस, टीचिंगचे क्लासेस, फिजिकल एज्युकेशनचे क्लासेस, कसं शिकवायचं ते. त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी मग प्रॅक्टिस मलखांब सुरू केली. मग त्यांनी परत आमचे जयंत सावरकर म्हणून तिथे आम्हाला शिक्षक होते, ते त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या असायच्या. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर मला उल्हास कुलकर्णीने जास्त प्रशिक्षण देणं सुरू केलं. आणि मला इथे वरणगावला असताना डबल बार आणि सिंगल बार, आमच्या शाळेमध्ये डबल बार सिंगल बार होते त्यावेळेस. आणि त्याच्यावर आम्ही चांगल्यापैकी व्यायाम वगैरे करत असल्यामुळे आम्हाला म्हणजे विशेषतः मला अप्पर बॉडी जी लागते मलखांबाला ती माझी चांगली तयार असल्यामुळे मला मलखांब शिकायला तसं सोपं गेलं. आणि मी अशा प्रकारे मलखांब शिकायला लागलो. अर्थात मी माझ्या खेळाडून एवढा एक्सपर्ट झालेलो नव्हतो, पण तरी देखील मला दुर्दम्य इच्छा होती की आपल्याला मलखांब शिकायचं आहे. आणि अशा प्रकारे ते वर्ष पूर्ण केलं मी. आपल्या खेळाडूंनी मी प्रेक्षकांकरता सांगू इच्छितो की एका नम्र व्यक्तींचं हे असं असतं. सरांचे विद्यार्थी अश्वमेध खेळलेले आहेत, राज्यस्तरीय असेल, तालुकास्तरीय असेल, देश पातळीचे असेल. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे गोल्ड मेडल्स मिळवले आहेत, प्रावीण्य मिळवलेलं आहे, संघाचे संघ विजयी झालेले आहेत. आणि असं असूनही सर म्हणतात की माझ्या विद्यार्थ्यांना एवढा मी तरबेज नव्हतो. हा खरं तर तुमचा मोठेपणा आहे. तर सर हे शिक्षण घेतल्यानंतर मलखांब म्हणजे तुमचं मलखांबाचं आपण प्रशिक्षण घेतलं, BPED तुमचं पूर्ण झालं. आणि नंतरच्या काळामध्ये मला वाटतं आपण तुम्ही जे सुरुवातीला उल्लेख केला की तुम्ही भाग्य समजता की ज्या शाळेमध्ये सर विद्यार्थी म्हणून शिकले
त्याच शाळेमध्ये एक अध्यापक, एक प्रशिक्षक, एक शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्याबद्दल सर तुमच्या आठवणी काही असतील तर त्या नक्कीच आम्हाला आवडेल ऐकायला. 16 जुलै 1990ला मी शाळेमध्ये जॉईन झालो आणि झाल्यानंतर हीच इच्छा होती की आपल्याला काहीतरी करून दाखवायचं. लागल्यानंतर माझे त्यावेळेचे सहकारी गुरुवर्य शिल्पी सर होते आणि आणखीन महत्वाचे म्हणजे संजय भांजी जाधव जे 40 गावचे होते. जे 40 गावचे अतिशय उत्कृष्ट मल्ल होते. ते देखील कुस्ती खेळामध्ये अतिशय चांगला खेळाडू होते. ते देखील विद्यापीठामध्ये सिल्वर मेडल वगैरे मिळवलेले अशा प्रकारचे होते. ते मला जोडीला लाभले आणि त्यांनी देखील कुस्तीचं प्रशिक्षण त्यांचं सुरूच होतं आणि आम्ही दोघं तिघांनी मिळून आम्ही इतर खेळ सुरू केले जे नेहमी सर्वसामान्य खेळ, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल वगैरे वगैरे हे खेळ सुरू केले. आणि ते खेळ सुरू केल्यानंतर आमच्या लक्षात यायला लागलं की टीम गेम जे आहे या टीम गेम मध्ये आपल्याला सर्व टीम जमून प्रॅक्टिस करणं हे फार महत्वाचं आहे. आणखीन महत्वाची गोष्ट आहे म्हणजे पावसाळा म्हणजे ऋतूचाही त्याच्यावर परिणाम होतो आणि परीक्षांचा परिणाम होतो. कारण तो जो काळ होता सुरुवातीचा त्या काळामध्ये खेळण्यापेक्षा अभ्यास करण्यावर जास्त भर द्यावा असं सगळ्या पालकांची अपेक्षा असायची. त्यामुळे परीक्षेच्या दिवसांमध्ये मुलं येत नव्हते. पाऊस असला तर मुलं येत नव्हते. फक्त हिवाळ्यामध्ये जी काही जेमतेम प्रॅक्टिस चालायची ती चालायची. पण मग त्याच पिरियडमध्ये मी ऑक्टोबरमध्ये तिथेच आपल्या शाळेमध्ये मधलं जे ग्राउंड आहे त्या मधल्या ग्राउंडमध्ये जो मलखांब होता पूर्वीचा तो मलखांब साफ केला आणि त्या मलखांबावर मी पहिल्यांदा स्वतःच साध्या बगल वगैरे प्रकार जे आहे ते मांडणे सुरू केले. आणि काही मुलांना मी सांगितलं की कोणी मलखांब शिकत असेल तर या. मग त्यावेळेचे 4 माझे नवीन विद्यार्थी होते. एक अतुल झांबरे, एक योगेश जोशी, एक तिसरा गणेश माळी म्हणून आणि चौथा राजेंद्र सोनवणे आणि एक काळे म्हणून होता. असे 5 जण माझे पहिले विद्यार्थी होते मलखांबासाठी आलेले. आणि मग त्यांचं सुरू आले धडे मलखांबाचे. मग त्यांचं बघून संध्याकाळी काही मुलं येऊन बघायचे की हे काय नवीन प्रकार, सगळ्यांनाच नवीन होता तो प्रकार. त्यामुळे बरेचसे जण घाबरायचे की अरे हे काय खरं नाही आहे. त्यामुळे पाहायचे फक्त आणि चालले जायचे. शाळा सुटल्यानंतर आमची प्रॅक्टिस असायची, पाहायचे आणि चालले जायचे. त्याच्यामध्ये योगेश जोशी जो होता त्याचा लहान भाऊ होता नितीन जोशी. त्याला खूप इच्छा होती, तो तरळाही होता, तो यायला लागला. त्याचा आणखीन एक छोटा भाऊ होता प्रशांत जोशी, तो यायला लागला. त्याच्यानंतर आणखीन एक खेळाडू जो मिळाला मला जो अतिशय प्रसिद्धही झाला तो म्हणजे विजय, तो मिळाला मला. आणि अशा प्रकारे मग प्रॅक्टिस जरा जोमात सुरू झाली. मग हे पहिले जे खेळाडू होते हे खेळाडू हळूहळू 10वीत गेले. 8वी 9वीत असताना 9वी मधलेच होते ते 10वीत गेले आणि 10वीत गेल्यामुळे मग त्यांचा खेळाकडे मग थोडंसं दुर्लक्ष व्हायला लागलं आणि मग ती प्रॅक्टिस सुरुवात झाली. मग ती प्रॅक्टिस सुरू झाल्यानंतर हे आमचं पहिलं डेमॉन्स्ट्रेशन जे झालं शाळेत ते ऑक्टोबर 90ला मी सुरुवात केली आणि 26 जानेवारीला डेमॉन्स्ट्रेशन दिलं आणि ते अतिशय उत्तम झालं डेमॉन्स्ट्रेशन. म्हणजे शाळेसाठी ते शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि सगळ्यांसाठीच ते एक वेगळं उल्लेखनीय गोष्ट होती. आणि ते डेमॉन्स्ट्रेशनला मिळालेला प्रतिसाद तो विद्यार्थ्यांचाही मिळाला आणि त्याच्यामुळे आणखीन विद्यार्थ्यांची संख्या त्या मलखांबाकडे आकर्षित झाली. शाळेमध्ये असलेला मल्लखांब तुम्ही जो अडगळीत पडलेला होता, अडचणीत पडलेला होता, त्या मल्लखांबाला तुम्ही बाहेर आणलं, त्याला स्वच्छ केलं, त्याचं पूजन केलं. तुम्ही स्वतः तिथे मल्लखांब प्रशिक्षक असूनही तुम्ही स्वतः सराव करायला तिथे सुरुवात केली. सुरुवातीचा मलाही काळ आठवतो कारण मी पण सुरुवातीच्या पहिल्या दुसऱ्या बॅचमध्ये मी पण होतो. हौशी मल्लखांब संघटना काही काळ केलं मी पण त्याच्यामधून गळालो. नंतर तो भागाला दिला. जी आपली प्रयोगशाळा आहे त्या प्रयोगशाळेच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही तो मलखांब पुरला होता. तर मलखांब पुरल्यानंतर जी प्राथमिक साधनांची कमतरता किंवा तुम्हाला अडचणी काय काय आल्यात, नेमक्या काय काय मलखांबाकरता पूरक गोष्टी हव्या होत्या आणि अगदी सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला प्रशिक्षण सुरू करताना काय अडचणी आल्या? तर मलखांब सुरू केल्यानंतर पहिली 2 गोष्टी होत्या. एक म्हणजे प्रशिक्षण काय विद्यार्थ्यांना, कारण मला जेवढे प्रकार येत होते तेवढे मी प्रकार करून घेऊ शकत होतो. दुसरी गोष्ट मलखांब करायचा म्हणजे
एक भीती सर्वात की बा वरतून जर कधी मुलगा पडला तर त्याला दुखापती होऊ शकते. मग सुरुवातीला आम्ही काय केलं की सुरुवातीला त्याचा जवळजवळ 5-7 फुटाचा जो भाग होता आजूबाजूचा तो खणून त्याच्यातले सर्व खडे वगैरे काढून ती मऊ माती तिथे निर्माण केली. म्हणजे पडला जरी खेळाडू तरी त्याला लागला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा आमचा शिरस्ताच होता की एक मुलगा जर कधी खांबावर चढलेला आहे तर दुसरा मुलगा त्याला धरण्यासाठी खाली असायलाच करतात. आणि ही गोष्ट जी आहे ना आजही चालू आहे तशी. जरी आज मॅच वगैरे सर्व आहेत तरी अजूनही तीच पद्धत आहे की मलखांबावर चढलेला खेळाडू आणि खाली उभा राहिलेला खेळाडू हे दोन असायलाच. आणि तेच मला असं वाटतं की इतर जर कधी कुठे बघायला गेलं आपण मलखांबाच्या टीम्स वगैरे तर तिथे अपघाताचं जे प्रमाण आहे त्याच्या नगण्य अपघाताचं प्रमाण म्हणजे 99.9 एवढं कमी मलखांबाच्या अपघाताचं प्रमाण आहे आपलं. खरं म्हटलं तर हा खेळ खूप कष्टसाध्य आहे आणि तसा चित्तथरारक सुद्धा आहे. आणि त्याच्यावरचे जे प्रकार आहेत ते सर्व कसाचे आहेत, पूर्ण ताकदीचे आहेत. आणि हे करत असताना त्याच्यामध्ये म्हणजे कॉन्सन्ट्रेशन लागते, एकाग्रता लागते, तशी त्वरा सुद्धा लागते. त्याच्यामध्ये स्पीड पण पाहिजे, एकाग्रताही पाहिजे, कसही पाहिजे, ताकदही पाहिजे आणि नैपुण्यही पाहिजे. असं करत असताना याच्यामध्ये दुखापत होणं, खेळाडू इंजर्ड होणं हे त्याच्या ओघाने आलंच. पण आपण आपल्या प्रॅक्टिसमध्ये सुरुवातीपासूनच जो शिरस्ता ठेवला की मलखांबच्या खालची जी जागा असेल ती खोदून त्याला पूर्ण अगदी भुसभुशीत आणि मऊ करायची. आणि हे पुरेसं नव्हतं, याला मॅटची आवश्यकता होती. कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघितलेलं आहे तर फोमच्या मॅट्स असतील. तर सुरुवातीचा काळ कसा होता? सुरुवातीला आपल्याला शाळेने 2 मॅट्स उपलब्ध करून दिलेल्या होत्या. त्यावेळेस मुळात म्हणजे मॅट्स मिळणंही खूप कठीण होतं. कारण कसं मुंबई पुणे किंवा ज्या ठिकाणी जिम्नॅस्टिक वगैरे अशा खेळ चालतात त्या ठिकाणी त्या मॅट्स अवेलेबल व्हायच्या. त्या मॅट्स महाग मिळायच्या. त्या मॅट्स आणायला देखील जरा कठीणच प्रकार होता. त्यामुळे आपल्याला ज्या मॅट्स आणलेल्या होत्या त्या काथ्याच्याच मॅट्स होत्या. पण मग त्या जसं प्रशिक्षण आपलं वाढायला लागलं तसतसं आपल्याला त्या मॅचची संख्या जास्त असायला पाहिजे याची जाणीव व्हायला लागली. आणि मग त्याच्यासाठी आम्ही जो प्रयत्न केला तो म्हणजे आपल्या वरणगावामध्ये जे नागेश्वर मंदिर आहे त्या नागेश्वर मंदिरामध्ये असलेले श्रावण सोमवार, त्या श्रावण सोमवारामध्ये असलेले जे नारळ फोडण्यानंतरच्या कुच्च्या ते मुलं जाऊन ते घेऊन यायला लागले आणि त्यापासून आम्ही त्या मॅच तयार केल्या. अच्छा, म्हणजे वरणगावाच्या जवळ जे मंदिर आहे, महादेवाचं प्राचीन मंदिर आहे, तिथे जर श्रावण सोमवारी म्हणजे नारळ फोडल्यानंतर जर ढीक पडलेले असायचे त्या कुच्च्या म्हणजे मीही त्याच्यामध्ये सम्मिलित होतो. आपले सर्व विद्यार्थी म्हणजे मंगळवारी जायचे आणि त्या कुच्च्यावर गोळा करून यायचे. त्याच्यातल्या धागे म्हणजे तिला कुच्च्यांना पिंजून त्यांचे आपण गाद्या तयार करून त्या मॅट्स तयार केल्या. हा सुरुवातीचा काळ होता. मला एक सांगा सर की मल्लखांबाची सुरुवात केली आपण, जुजबी साधनांद्वारे त्याची पूर्तताही केली, मल्लखांबाला विद्यार्थीही सुरुवात झाली. पण एक खेळाडूमध्ये नेमके काय गुण असायला पाहिजे? म्हणजे ते शारीरिक दृष्ट्या असतील, मानसिक दृष्ट्या असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये काय बघत होते? नेमकं त्याची निवड कशा प्रकारे करायची? तर मलखांब हा जो खेळ आहे हा इतर सर्वसामान्य खेळापेक्षा वेगळा आहे. कारण तुम्ही फुटबॉल खेळाल तर त्याला किक मारली की तुम्ही खेळले फुटबॉल. तुम्ही क्रिकेट खेळायला लागले, तुम्ही बॅटीला बॉल मारला म्हणजे झालं. तुम्ही बॅडमिंटनला रॅकेटनी शटलला मारला म्हणजे झालं. परंतु मलखांब तसा नाही. मलखांबामध्ये एक खेळाडूमध्ये एक वेगळा गुण स्वतः म्हणजे शारीरिक क्षमता ही असायलाच पाहिजे. आणि ती शारीरिक क्षमता म्हणजे तिच्या खांद्यामध्ये, हातामध्ये शक्ती असायला पाहिजे. ज्याला आपण म्हणू की अब्डोमेन्स मध्ये पॉवर पाहिजे, कोर त्याला म्हणतो, त्याच्यामध्ये पॉवर पाहिजे आणि चपळता असायला पाहिजे. या 3 गोष्टी ज्या खेळाडूमध्ये असणारे त्या खेळाडूला मलखांब चांगला खेळता येऊ शकतो असा माझा अनुभव आहे. आणि मी बराच वेळा बघतो की बरेचसे आता देखील बरेचसे पालक घेऊन येतात मुलांना की बा माझ्या मुलाला मलखांबाला घ्या. मी त्यांना सांगतो की भाऊ हे पहा, आमच्या कोणाजवळ जादू नाही. आमच्या कोणाजवळ जादू नाहीये. जादू त्या खेळाडूमध्येच असते. त्याच्यामध्ये जर कधी क्षमता असेल, त्याच्यामध्ये जर इच्छा असेल तर तो चांगला खेळ खेळू शकतो.
तुम्ही म्हणाल की बुवा, आणि असं होतं आजकालच्या काळामध्ये, असं होतंय की मुळात त्या मुलांपेक्षा त्या पालकांनाच असं वाटतं की आता खेळायला पाहिजे यांनी. आमच्या काळामध्ये असं होतं की खेळू नका असं सांगायचे, आणि आता पालक काय म्हणतात की तुम्ही खेळा, ग्राउंडवर खेळायला घेऊन येतात, पण त्यांची इच्छा ही वेगळी असते. त्यांना तो खेळाडू किंवा तो मुलगा त्यांचा तो उत्कृष्ट खेळाडू व्हायला पाहिजे, तो बक्षिसं मिळवायला पाहिजे, त्याचे फोटो निघायला पाहिजे, त्याच्याबरोबर सेल्फी आपण काढायला पाहिजे, आणि त्याचं पेपरमध्ये नाव यायला पाहिजे, त्याला नोकरीवर लागायला पाहिजे, या सर्व हेतूंनी प्रेरित होऊन येत असतात. म्हणजे ज्या वेळेस मल्लखांब आणि मल्लखांब या खेळाला प्रसिद्धी लावायला लागली, ज्यावेळेस त्याच्या भोवतीचा ओरा लोकांना कळायला लागला आणि त्याच्यापासून मिळणारे फायदे, म्हणजे हे ज्यावेळेस प्रसिद्धीस यायला लागलं त्यावेळेस बरेच पालक, म्हणजे त्याच्यामध्ये काहीही गैर नाही आहे. मलाही असं वाटतं की माझ्या मुलाने मल्लखांब खेळायला तर पाहिजे, तरबेज व्हायला पाहिजे, कारण त्यांची पिळदार शरीरं, त्यांच्यामध्ये सामावलेली ती ताकद, हे एक प्रकारची म्हणजे एक साधन आहे. मी तर त्याला म्हणेल की मल्लखांब शिकणं म्हणजे हे एक प्रकारची तपश्चर्या आहे, कारण हा अत्यंत कष्टसाध्य खेळ आहे. तर हे कष्टसाध्य खेळामध्येही नैपुण्य मिळवलेले विद्यार्थी तुमचे काही म्हणजे आवडते असं म्हणणं मी योग्य ठरणार नाही, कारण तुमचे प्रत्येक विद्यार्थ्यांवर आईवडिलांप्रमाणे प्रेम होतं, तुम्ही तसं त्यांच्यावर प्रेम केलेलं आहे. पण संतोष भीमा इंगळे असेल, विजू विजयन असेल, त्याच्यानंतर गणेश टिंटोरे असेल, मनोज जोशी, नितीन जोशी हे असतील, प्रशांत कासार असेल, राजू सोनवणे असेल, असे ज्या विद्यार्थ्यांबद्दल जर काही तुमच्या आठवणी असतील, काही गमतीदार किस्से असतील, काही तुम्ही त्यांच्यावर कधी रागवला असेल, त्यांना शिक्षाही केली असेल, याबद्दल सर काही? असे तर अनेक किस्से मी नेहमी मला सांगतो की अरे मी आता रिटायर्ड होतोय, पण मग मी म्हणतो की अरे मला असं वाटतं की आपण कालच लागलेलो आहे. कारण याचं कारणच असं की मी मुलांमध्ये राहिलो. मग ते असे मुलं की अगदी 3री-4थी पासूनचे मुलं व्यायामशाळेमध्ये येतात, थेट कॉलेजपर्यंतचे सर्व मुलं येतात, आणि हे सर्व मुलं निर्मळ आहेत. यांना म्हणजे यांच्याजवळ कोणता स्वार्थ नाही आहे. यांचा स्वार्थ जरी असला तरी तो स्वार्थ लगेच उमटून पडणारा असा आहे, आणि गमतीशीर अशा प्रकारचा स्वार्थ आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की या मुलांना एन्जॉय करतोय मी. आणि असे हे अनेक मुलं जे होते जे माझ्याकडे आले, मग थेट विजू विजय नितीन जोशींपासून जर कधी सुरुवात केली तर आत्तापर्यंत निखिल भोई वगैरे या खेळाडूंपर्यंत जर कधी आपण विचार केला, मोहोड किंवा असे हे अनेक खेळाडू आहेत. म्हणजे जवळजवळ आपल्या व्यायामशाळेमध्ये मी सहज म्हटला आपल्या मुलांचा एक इतिहास तयार करून टाकू खेळाडूंचा, म्हणून मी ज्यावेळेस एक बॅनर तयार केला तर जवळजवळ अर्धी व्यायामशाळा भरून गेली. जवळजवळ 150 पर्यंतचे खेळाडू जे आहे हे राज्यस्तराच्या वरचे खेळाडू आहेत, राज्यस्तर आणि राज्यस्तराच्या वरचे, आणि विभाग जिल्हा वगैरे वगैरे शेकडो असतील अशा प्रकारचे. मग हे सर्व मुलं जी होती, हे सर्व मुलं मी नेहमी सांगतो, सगळ्यांना सांगतो की मला या मुलांचा खूप अभिमान आहे, कारण हे मुलं तपश्चर्याच करतात. तुम्ही आता शब्द वापरला तो तपश्चर्याच आहे, कारण बरेचसे पालक आल्यानंतर 10 दिवसांनीच ते विचारतात की का सर आता कसा काय खेळायला लागला मुलगा. मी त्याला सांगतो अरे बाबा अजून याचं अ ब कडं देखील सुरू झालेली नाही, आहे की नाही. आणि सोबत त्याच्यात त्या पालकांची चुकी असं मी मानत नाही, कारण असे बरेच खेळ आहेत किंवा असे बरेच खेळाचे प्रशिक्षक आहेत की ते अशा प्रकारच्या काही गोष्टी करतात की लगेच छोट्या 10-15 दिवस झाले की छोटीशी कॉम्पिटिशन घेणं, त्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे बक्षिसं देणं, आणि मग लगेच मग पुढे कोणत्या तरी स्पर्धेला जाऊ, अशा प्रकारचं एक प्रकार निर्माण झालेला आहे. म्हणजे आता आपण बघतो की उन्हाळी शिबिर असतील, 1 महिन्याचं जुडो कराटे शिबिर आहे, 1 महिन्याचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे खेळांचे शिबिर आहे, कमांडो शिबिर आहे, किंवा गिर्यारोहण किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे, याला जी व्यावसायिकता आलेली आहे, या व्यावसायिकतेमधून म्हणजे 8 दिवसाच्या प्रशिक्षणाने आणि 15 दिवस विद्यार्थी खेळल्याने तो त्याच्यामध्ये काही निपुण होत नाही, पण त्याचं बाजारीकरण झालेलं आहे, त्याचे प्रसिद्धीकरण झालेलं आहे, त्याचे ते फोटो, त्याचे ट्रॅक सूट्स, त्याच्या मागे वय आणि ते फोटो सोशल मीडियावरून प्रसारित करणे, हे सर्व ते बघत आलेले आहेत. आणि आपला मुलगा सुद्धा त्या 8-15च्या प्रशिक्षणाने जणू त्यांची तशी त्यांना वाटत असेल की तो निष्णात होईल, तर तसं त्याच्यामध्ये नाहीये. तर हा कष्टसाध्य खेळ आणि तपश्चर्या आहे. कोणताही खेळ कष्टसाध्य आहे,
तिथे तिथे शॉर्टकटच नाही. शॉर्टकट नाही, खेळाला शॉर्टकट. मी नेहमी सांगतो की तुम्ही सर्टिफिकेट मिळवण्यासाठी येत असाल, तुम्ही बक्षिसं मिळवण्यासाठी येत असाल, तुम्ही नोकरी मिळवण्यासाठी येत असाल तर व्यायामशाळेत येऊ नका. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त गोष्ट मिळणार आहे त्या गोष्टीसाठी या. उदाहरणार्थ तुमच्यामध्ये सहनशीलता निर्माण होणार आहे, स्वावलंबन निर्माण होणार आहे, तुमच्यामध्ये एखादी गोष्टीला तिच्यामध्ये चिटकून राहून पुढे प्रयत्न करत राहण्याची क्षमता निर्माण होणार आहे. तुमच्यामध्ये बुद्धीचा वापर कसा करायचा, तिचा योग्य प्रकारे वापर कसा करायचा, आपल्या खेळासाठी तो वापर कसा करायचा, म्हणजेच पर्यायाने दुसऱ्या कोणत्याही समस्या येतील त्या सोडवण्यासाठी कसा प्रयत्न करायचा ही क्षमता निर्माण होणार आहे. तुमच्यामध्ये सांघिक भावना निर्माण होणार आहे. अशा अनेक जेव्हा आपण म्हणूया शारीरिक, बौद्धिक आणि भावनिक ज्या गोष्टी मुलांना आवश्यक आहे आजच्या काळामध्ये, त्या गोष्टींची जर कधी विकास करायचा असेल तर त्याच्यासाठी कोणता तरी खेळ सुरू करायला पाहिजे, कोणत्या तरी व्यायामशाळेत जायला पाहिजे, म्हणजे तुम्ही या गोष्टीकडे सहज जाणार. नुसतं बक्षिसासाठी तुम्ही जात असाल तर ते काही योग्य नाही वाटत मला. आणि अशा बरेच दरवर्षी मुलं व्यायामशाळेमध्ये जवळजवळ सरासरी 50 विद्यार्थी येत असतात. या 50 विद्यार्थ्यांमध्ये काही मुलं येतात, 10-15 दिवस राहतात, चालले जातात. काही मुलं 2-1 महिने येतात, चालले जातात. म्हणजे असं आना जाना पण मग त्याच्यामध्ये काही मुलं जे असतात ते चिटकतात आणि ते चिटकले की मग ते 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, मी 12-12 वर्ष व्यायामशाळेमध्ये राहिलेले मुलं आहे. तो नितीन जोशी असू शकतो, प्रशांत जोशी असू शकतो, विशू मानकरे असू शकतो, प्रमोद गुंबळकर असू शकतो. असे अनेक मुलं आहेत की ते म्हणजे सुरुवात केली त्यांनी 5वी-6वी पासून तर ते ग्रॅज्युएट होऊन गेले, विद्यापीठ खेळले तरी व्यायामशाळेमध्ये. एवढंच काय तर त्यांचे लग्न जरी झाले तरी ते लग्न झाल्यानंतर देखील आपल्या मुलांना घेऊन व्यायामशाळेत आणि ते म्हणतात की इथे आल्यानंतर आम्हाला जो सुकून मिळतो तो कुठे मिळतो. तर ही काय आहे, ही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया होत राहते आणि या प्रक्रियेतून मग मनुष्य घडत असतो. मल्लखांब म्हणजे या खेळामध्ये कंपल्सरी म्हणून जे आयटम्स असतात, जे प्रकार आहेत, कंपल्सरी आणि ऑप्शनल, याबद्दल थोडी माहिती सांगा. आणि तदनंतर संपूर्ण या मल्लखांबाच्या प्रवासामध्ये म्हणजे शालेय स्तरावर असेल, विभागीय स्तरावर असेल, तालुका स्तरावर असेल, जिल्हा, राज्य आणि नॅशनल स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर असेल, कोणकोणत्या स्पर्धा खेळल्या जातात. तर आपण सुरुवात करा आधी की मल्लखांबाचे प्रकार. मल्लखांब खेळला कसा काय काय. मल्लखांबाची स्पर्धा जी होती ही स्पर्धा आपल्याला 1.5 मिनिटामध्ये वर्षभर जी प्रॅक्टिस केलेली असते तिची परीक्षा 1.5 मिनिटामध्ये त्याचं कसं लागतं. तर 1.5 मिनिटामध्ये मल्लखांब जो आहे या मल्लखांबामध्ये उडी मारून खांबावर चढणं, उडी मारून खांबावरून उतरणं, हे 2 प्रकार झाले. मल्लखांबावर आसनं करणं, मल्लखांबावर केवळ हातांच्या क्षमतेचा त्याला म्हटलं तर कस, त्या कसाचा वापर करून काही प्रकार केले जातात. काही बॅलन्सिंग प्रकार आहेत ज्याच्यामध्ये आसनही आहेत आणि बॅलन्स बोंडावर, खांबाच्या बोंडावर बॅलन्स करणं, अशा प्रकारचे प्रकार आहेत. अशा सर्व प्रकारांची एक गुंफण केली जाते. याच्यासाठी पूर्वी म्हणजे आता गेल्या 5-7 वर्षापासून कंपल्सरी हा प्रकार बंद झाला. 4 वर्षापासून आधी कंपल्सरी प्रकार असायचे, 10 प्रकार त्यांनी ठरवून दिलेले असायचे. 14 वर्षाचा गट, 18 वर्षाच्या आतील गट आणि 18 वर्षाच्या वरील गट, असं शालेय क्रीडा स्पर्धा आणि राज्य अजिंक्यपद म्हणजे मल्लखांब संघटनेच्या नियमानुसार करण्यात आलेले ते हे 3 गट आहेत. आता 12 वर्षाच्या आतील गट देखील झालेला आहे. तर अगदी अचानकपणे आणि अनाहूतपणे एनसीसीची धुरा तुमच्याकडे आली. तसा एनसीसीचा वारसा तुमच्या घरामध्ये होताच. आदरणीय श्री आर.के. जोशी सर यांनी सक्षमपणे ती धुरा सांभाळलेली होती आणि तदनंतर एस.एन. ठाकरे सरांनंतर ती धुरा अनाहूतपणे तुमच्याकडे आली, आकस्मिकपणे आली. तर एनसीसीची वाटचाल, एकूण त्याचा प्रवास, याबद्दल थोडं जर तुम्ही विस्ताराने सांगितलं तर बरं होईल. एनसीसी तसं पाहिलं तर आम्हाला एनसीसीचं बाळकडून मिळालेलंच होतं. घरातच आमचे एनसीसी ऑफिसर असल्यामुळे, आर.के. जोशी सर एनसीसी ऑफिसर असल्यामुळे त्यांनी मला एक आठवतो प्रसंग, मी नाटा कॉलेजला ज्यावेळेस ऍडमिशन घेतली
तर ते नाटा कॉलेजचे जे प्रॉस्पेक्ट असतो तर त्या प्रॉस्पेक्टमध्ये जसं प्रॉस्पेक्ट घेतलं आणलं मी घरी आणि त्यांना दाखवलं, मग तसं त्यांनी ते पाहायला सुरुवात केलं आणि पहिल्यांदा काय दिसलं, शेवटच्या पानावर एनसीसीचा एनरोलमेंटचा फॉर्म होता. एनसीसी भरती व्हायचंय का हे पहिले भर, त्यांनी पहिल्यांदा मला ते एनसीसीचा फॉर्म आणि तो मग तेव्हा मग मला ते एनसीसीचा फॉर्म भरून मग ती एनसीसी घ्यायचीच होती. म्हणजे नाटाला एनसीसी घ्यायची आहेच तुला असं करावंच लागलं मला. नंतर प्रदीपने देखील केली समजा आमच्या भावाने. आणि मग प्रदीप म्हणजे आर.के. जोशींचा मोठा मुलगा, हा त्याने देखील खूप एनसीसी खूप गाजवली. त्याने भुसावळ ते काठमांडू सायकल एक्सपिडिशन एनसीसी मधून तर एनसीसी मग तिथे नाटा कॉलेजला मी एनसीसी केली. तिथे सी सर्टिफिकेट मला मिळालेलं होतं. मग त्यावेळेसच दादांचं म्हणजे आमच्या काकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही बाकीच्या नोकऱ्या करत असाल तर तुम्ही आर्मीचे ऑफिसर होण्यासाठी प्रयत्न करा. मग तसे प्रयत्नही केले, पण ते आपल्या नशिबात नसावं. आपल्या नशिबात ऑनररी ऑफिसर होणं असेल. आणि तो मला आठवतो प्रसंग की 26 जानेवारी 1997 मला वाटतं 97ला ठाकरे सर आणि त्यांच्याबरोबर आर पाटील सर वगैरे यांचा ऍक्सिडेंट झाला आणि ठाकरे सर गंभीर जखमी झालेली होती. मग आता एनसीसीचं काय, आपली एनसीसी कोण सांभाळणार, कारण लगेच मग बाकीच्या गोष्टी होत्या. मग मला वरिष्ठांकडून सांगितलं गेलं की तुम्ही एनसीसी सांभाळा. जवळजवळ 3 दिवस तर मला झोपच नव्हती किंवा हे आपलं खेळण्याचं चालू आहे आणि आता एनसीसी आले म्हणजे एनसीसी एवढी काही सोपी नाही, कारण मी जवळ पाहिलेलं होतं. मग तिथे पुन्हा आहे आमचे आर.के. जोशी सर, त्यांनी सांगितलं की तुला करावं लागेल. त्यांच्या पुढे आम्ही कधीच काही बोललो नाही, अजूनही बोलत नाही. मग म्हटलं ठीक आहे, अरे काय तू करशील म्हणे, मी आहे ना, रिटायर झालेले होते तरी ते, म्हणजे शाळेतून रिटायर, मी करेन, तू काही काळजी करू नको. मग झालं, एनसीसी हातात घेतली. एनसीसी घेतल्यानंतर आपोआपच ते एक जे काही जबाबदारी घेतली ती प्रामाणिकपणे पूर्ण करायची ही आपल्याला इच्छा. त्याच्यामुळे मग एनसीसीचं जे काही सुरुवात झाली, मग ते 1 वर्ष फक्त लागलं त्याची सर्व समजून घेण्यासाठी. मग आपोआप सर्व होत गेलं. त्याच्यात मग आपले खेळाडू जे असायचे ते खेळाडू एनसीसी मध्ये आल्यानंतर ते CPL किंवा सार्जंट अशा पदावर असल्यामुळे विश्वासू मुलं देखील आवश्यक असतात एनसीसी. एनसीसी मध्ये बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या. त्याच्यामध्ये 100 मुलं असतात, ते 100 प्रकारचे असतात. ही गोष्ट मी पहिल्यांदा शिकलो. म्हणजे मी जरी एनसीसी केलेली असली तरी ऍज अ ऑफिसर म्हणून मी जेव्हा तो ट्रूप बघितला त्यावेळेस 100 प्रकारचे 100 मुलं असतात आणि मग त्यांना कसं सांभाळायचं ही खूप मोठी चॅलेंजेस असतात. आणि ते मग सुरू झालं आणि होत गेलं. मग एनसीसी मध्ये मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे मलखांबा मध्ये शिकत गेलेल्या गोष्टी अधिक एनसीसी मध्ये शिकत गेलेल्या गोष्टी, त्याच्यामुळे आणखीन मी पक्का होत गेलो. मग ते कुहार साहेब होते, मी ज्यावेळेस जॉईन झालो होतो तेव्हा केसरी सिंग होते. जवळजवळ 8 कमांडिंग ऑफिसरला मी जवळून आणलो आणि त्याच्यामध्ये काही काही ते एकदम अफलातून होते. आणि प्रत्येक अधिकाऱ्यांकडून काही काही शिकण्यासारखं होतं. त्यांच्या प्रत्येकाचं काम करण्याची पद्धत वेगवेगळ्या प्रकारची असायची. टास्क त्यांचं ठरलेलं असायचं की आपल्याला हे करायचं, पण काम करून घेण्याची पद्धत सगळ्यांची वेगळी. तसे एक सतबीर सिंग म्हणून होते, अतिशय शांत परंतु बरोबर प्रत्येकाला काम लावणार होतं. आर्मी मध्ये एक कहावत आहे, फौज बिझी कमांडर इझी. क्या बात है. फौज बिझी कमांडर इझी. आणि ती गोष्ट मला खूप आवडली होती आणि मी ती फॉलो करायला लागलो की वर्षभरामध्ये आपल्याला एनसीसीचं काय करायचं, खेळाचं काय करायचं, वर्ग शिक्षक म्हणून काय काम करायचं, इतिहास शिक्षक म्हणून काम काय करायचं, या सर्व गोष्टींचं प्लॅनिंग करणं आपोआप म्हणजे अशा गोष्टी आपण शिकत जातो. म्हणजे दादा आमचे नेहमी सांगायचे की अरे मोठ्या माणसांबरोबर आपण राहायला पाहिजे. तर मोठे असे लोक असतात की ज्यांच्याकडून आपण शिकायला पाहिजे आणि शिकायलाच पाहिजे. म्हणजे मला तरी अजून वाटतं की अजूनही शिकतच राहायला पाहिजे. मी अजूनही आता
प्रॅक्टिस चालू आहे तर मी अजूनही मलखांब शिकतोय. मी मलखांब शिकवत जरी असलो तरी मी अजून शिकतोय. तो प्रयोग आहे. हा प्रयोग. म्हणजे जो खेळाडू मलखांब खेळतो त्या खेळाडूला सर्व काही करावं लागतं. म्हणजे जो प्रकार करायचा आहे तो प्रकार त्या खेळाडूला करावा लागतो. मग तो खेळाडू वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. मग तो जाडा असू शकतो, बारीक असू शकतो, कमी ताकदीचा असू शकतो, जास्त ताकदीचा असू शकतो, चपळ असू शकतो, संत असू शकतो. पण त्याला तो प्रकार करायचाच आहे. बरोबर आहे की नाही? मग तो त्याच्याकडनं कसा करून घ्यायचा हा प्रयोगाचाच भाग आहे, नाही का? आणि त्याच्यासाठी मग सोप्याकडून कठीणाकडे, म्हणजे जास्तीत जास्त सोपं, मग थोडंसं कठीण, मग आणखीन कठीण आणि मग पूर्ण. मग आम्ही नेहमी गमतीने म्हणतो की बा जमिनीवर प्रॅक्टिस करा, स्टुलावर प्रॅक्टिस करा, खांबाच्या मध्ये प्रॅक्टिस करा आणि खांबावर प्रॅक्टिस करा. आहे की नाही? आणि आपण तुम्हाला माहितीच आहे की आपण वेबसाईटही तयार केलेली होती त्याची, मलखांब रणगाव नावाची वेबसाईट जी तयार केली होती. ती वेबसाईट तयार करण्यामागचा हेतू तोच होता की जसं आपण ज्या परिस्थितीतून गेलो, म्हणजे ही वेबसाईट जवळजवळ 10-12 वर्षापूर्वी 2005च्या आसपास केली होती. तर आपली जी परिस्थिती झाली, आपल्याला जे मलखांब शिकण्यासाठी जो त्रास झाला तो त्रास बाकी नवीन शिकणाऱ्या लोकांना होऊ नये म्हणून मग आपण ती प्रश्न हे केली होती प्रयत्न. आणि त्या वेबसाईटवर आपण मग याच टप्प्यांनी घेतलेलं होतं की जमिनीवर करायचा मलखांब, स्टुलावर करायचा मलखांब, मलखांबाच्या मध्ये करायची प्रॅक्टिस आणि प्रत्यक्ष करायची प्रॅक्टिस, सपोर्टनी करायची प्रॅक्टिस आणि विदाउट सपोर्ट कशी करायची. तर हे ज्या या पायऱ्या ज्या आहे ना, या पायऱ्या सगळ्यांसाठी करायला लागायच्या. म्हणजे हे प्रयोगच होते, मलखांबाचे प्रयोगच असायचे. मग हा असा जो, आणि हे मलखांबाने दिलेली दृष्टी आहे. मग ही दृष्टी मलाच नाही आहे, सगळ्या खेळाडूंना आपोआप निर्माण होतात. मग तो विचार करतच जातो की बा आपल्याला हा प्रकार करायचा आहे तर कसा करायला पाहिजे. चांगला खेळाडू करतोय तर मग तो कसा काय करतोय, चांगला करतोय तर काय करतोय तो. मी नेहमी त्यांना सांगतो की तुम्ही निरीक्षण करा. मग निरीक्षण करता करता आपोआप ते अंमलात आणण्याकडे ते वळत जातात आणि मग ते यशस्वी होतात. मग ही जशी फक्त मलखांबाचं नाही, मग ऍथलेटिक्स मध्येही झालं. मग विजू विजयन असो, संतोष भीमा इंगळे असो, प्रशांत जोशी असो, यांना बांबू उडी नावाचा जो माझी अतृप्त इच्छा असलेला जो खेळ होता तो मी त्यांच्याकडनं करून घेण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्यासाठी सुरुवातीला आम्हाला खूप प्रयत्न करावे लागले, सुरुवातीला आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली, सुरुवातीला आम्हाला खूप प्रयोग करावे लागले. आणि मी आता बघतोय सध्या युट्यूबवर वगैरे पोलवॉलची वगैरे प्रॅक्टिस करतो, तर त्याच्यात जे प्रयोग, म्हणजे त्याच्यामध्ये ती प्रॅक्टिस करण्यासाठी जे टप्पे किंवा ज्या गोष्टी दाखवलेल्या आहेत त्या आम्ही जवळजवळ 15-20 वर्षापूर्वी केलेल्या आहे. आणि ते टेक्निकली काही माहिती नसतं हे विशेष. कारण मी त्याला जर उत्तम सिंग ठाकूर यांच्याकडे अमरावतीला पाठवलं होतं. 10-12 दिवसातच आम्ही परत आल्यानंतर त्यांनी काही हिंट्स दिल्या की असं करा तसं करा. पण मग प्रत्यक्ष जसं आम्ही करत गेलो तसं एक आमच्या लक्षात आलं की मलखांब हा पोलवॉल्टला अतिशय पूरक अशा प्रकारचा खेळ आहे. मलखांब सगळ्याच खेळांना पूरक खेळ आहे. मग म्हटलं याच्यावर कशा प्रकारे आपण दोरीच्या मलखांबाने कसं करता येईल, किंवा साध्या मलखांबावर फरारा कसा करता येईल, हाताचा अर्धा हाताचा फरारा, त्यानंतर आडवा फरारा वगैरे वगैरे, हे प्रकार जर कधी आपण चांगल्या प्रकारे करून घेतले तर त्याचा उपयोग पोलवॉल्टमध्ये होईल. मग तो प्रयोग मी विजू विजनवर केला. माझा म्हणजे बकरा तो आहे विजू विजन, हा प्रत्येक प्रयोगाचा बकरा आणि चांगला धष्टपुष्ट कडक होता तो आणि सहनशील होता, जिद्दी होता. त्यामुळे मग त्याच्याकडनं करून घेतला, त्याचं यशस्वी होत गेलं, स्टेटला गोल्ड मेडल वगैरे मिळवलं. पण दुर्दैव त्याचं असं की त्याला त्यावेळेस नॅशनल खेळता आलं नव्हतं कारण तो क्वालिफाय झाला नव्हता. मग त्याच्यानंतर संतोष भीमा इंगळेने तेच केलं. मग संतोष भीमा इंगळेच्या वेळेस आणि प्रशांत जोशीच्या वेळेस फार सोपं झालं. मग एक त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला फंटा सापडत जातो, म्हणजे एक काहीतरी एक मर्म समजतं त्या याचं, ती गोष्ट करून घेतली म्हणजे तो खेळ चांगला करता येतो. मग पोलवॉल्टचं तसंच झालं. मग पोलवॉल्टचं होत गेलं, आपला प्रशांत जोशी नॅशनल खेळला बांबू उडीमध्ये. ते झाल्यानंतर मग मी पुन्हा दुसरा प्रयोग सुरू केला, तो म्हणजे हॅमर थ्रो, हातोडा फेक. मग गणेश वाळ नावाचा खेळाडू होता, तो कुस्तीमध्ये होता, पण ताकद चांगली होती, त्यामुळे त्याला धरले आणि फिरवले आणि फेकले असं सुरुवात केली. आणि असं करता करता मग आपोआप सुरू लिंक लागली की जो खेळ सुरू करायचा
मग त्याच्यावर विचार करायचं आणि तो करण्यासाठी काय काय करावं लागेल ते त्या पायऱ्या शोधत जायच्या. हा, आणि मग ते त्यांनाही तसं करायला लागायचं. असं करत करत मग हॅमर थ्रोचं देखील आपल्या चांगल्यापैकी स्टेट वगैरे आहे आपले खेळाडू आणि त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिलेला. आताही आपले चांगले खेळाडू आहेत जे हॅमर थ्रो मध्ये चांगले हे करतात. तर अशा प्रकारे हे प्रयोग केले गेले. हे खेळाच्या बाबतीत झाले. पण मग दुसरा आणखीन एक प्रयोग असा झाला की माझ्या लक्षात यायला लागलं की आपले खेळाडू खेळात चांगले आहेत परंतु अभ्यासात कच्चे. बरोबर. म्हणजे मी सांगितलं हा जो मिस्टर कोच कार्टर हा पिक्चर बघितल्यानंतर मला एकदम क्लिक झालं की कोच कार्टर हा कोणी एक कोच नाही आहे, तर कोच या जमातीचाच प्रतिनिधी येतो. कोणताही कोच जो असतो तो असाच असतो, त्याला मी काही अपवाद नाही. तो त्या खेळाडू घडवताना तो त्या खेळाडूंमध्ये इन्व्हॉल्व होत जातो आणि इन्व्हॉल्व होत जात 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 तो खेळाडूचा उत्कर्ष कसा करायचा, खेळाडूला कसं चांगल्या मार्गाला लावायचं याकडे वळत जातो तो. आणि ते खेळाडू जे जे त्याला साथ देतात ते हळूहळू हळूहळू त्याच मार्गाने चांगले होत गेलेले आपल्याला दिसून येतात. मग इथे तेच झालं की बा हे 10वी पर्यंत जात आहे पण यांना मार्क कमी पडताय, शिक्षण होत नाही, शालेय क्षेत्रात मग आता काय करता येईल. आणखीन त्याच दरम्यान एक आणखीन अशी एक घटना घडली की एक फुलगावचा विद्यार्थी आला माझ्याकडे. तो म्हणायला लागला सर मला पुलच काढता येत नाही, मला मी बाकीच्या गोष्टीमध्ये रनिंग बिनिंग याच्या त्याच्यामध्ये मी चांगला आहे पण मी कधी पुलच काढलेच नाही. त्यामुळे मला आता 15 दिवसांनी बोलवलंय त्यांनी आणि मला पुलच काढता यायला पाहिजे, 5 तरी काढले जायला पाहिजे. मिलिटरीची भरती 5 तरी काढली जायला पाहिजे म्हणे सर, आमची इथे रिलेशन भरती असते म्हणे त्याच्यामध्ये थोडस येऊन. म्हटलं बर. मग आता मी विचार करायला लागलो आपण क्रीडा शिक्षक म्हणून काय करतोय. मग मी त्याच्यावर विचार केला, म्हटलं याला पुलच काढता यायलाच पाहिजे 5 आणि प्रशिक्षण मिळाला पाहिजे. 15 दिवसांपर्यंत त्याला अशा पद्धतीने डबल बार सिंगल बार आणि याच्यावर प्रॅक्टिस करून घेतली की तो 5 पुलच काढायला लागला आणि तो तिथे गेल्यानंतर यशस्वी झाला. महाजनका पाटील असं त्याचं नाव होतं. मग तेव्हा पुन्हा क्लिक मला झालं की अरे आपल्या शाळेमध्ये एवढे विद्यार्थी आहे, एवढ्या विद्यार्थ्यांना जर कधी त्याच्यामध्ये भले ते खूप हुशार नसतील पण ते कमीत कमी पोलीस भरती, मिलिटरी भरती किंवा अशा फोर्स मध्ये जर कधी गेले तर त्यांचं जीवन यशस्वी होईल. मग म्हणून आपण काय प्रयत्न करू. मग तिथे ती सुरुवात झाली. मग भरतीपूर्व प्रशिक्षण जाधव सरांच्या बरोबर आणि बाकीचे आपले बरोबर आम्ही एक आयोजित केला होता कॅम्प. त्याच्यानंतर मग आम्हाला शाळेने जवळजवळ 30,000 रुपयाची पुस्तकं दिली. आम्ही एक तिथे अभ्यासिका सुरू केली, व्यायामशाळेतच अभ्यासिका सुरू केली. तिथे मग सगळे पोलीस भरती, NDA वगैरे वगैरे सर्व अशा प्रकारचे पुस्तकं आले. त्या मुलांकडनं रोज आल्यानंतर कमीत कमी अर्धा तास वाचायलाच पाहिजे तुम्ही ते पुस्तकं, असा एक पुन्हा एक नियम करून टाकला आणि तो अंमलात यायला लागला. काही जणांना त्याच्यातून आवड निर्माण झाली, काही जणांना त्याच्यातून समजलं की अशा अशा पद्धतीने करायचं. ते त्यांच्या मार्गाला लागले आणि ते प्रॅक्टिस करायला लागले. बरं जवळजवळ आपले 25 ते 50 खेळाडू म्हणा किंवा आपल्या शाळेतले जे माझ्या आपल्या व्यायामशाळेमध्ये आलेले खेळाडू आहेत ते कुठे पोलीस, कुठे आर्मी, कुठे CRPF, कुठे CISF अशा वेगवेगळ्या ठिकाणी मस्तपैकी कार्यामध्ये आहे. चला आपण खेळाकडे पुन्हा वळूया. तर या सर्व गोष्टींमध्ये खेळाचा जो तुमचा प्रवास आहे यामध्ये सर्वात म्हणजे मी तर म्हणेल की सर्व या खेळाचं शिखर म्हणता येईल आपल्याला, मुकुटमणी म्हणता येईल. आपला जो वरणगावचा मल्लखांब आहे, आपला जो महाराष्ट्राचा मल्लखांब आहे तो अंटार्क्टिकेपर्यंत पोहोचला असं मी ऐकलं, मला माहिती आहे तो संपूर्ण इतिहास. पण अंटार्क्टिकेवर मल्लखांब कसा पोहोचला याच्याविषयी जर तुम्हीच स्वतः त्याची माहिती करून दिली तर आपल्या प्रेक्षकांना नक्कीच तो आनंददायक क्षण असेल. तर मल्लखांबचे जे खेळाडू आहेत त्या जे आपले खेळाडू आहेत या खेळाडूंमध्ये एक इच्छा निर्माण होत असते की आपला मल्लखांब जो आहे हा मल्लखांब लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. बरोबर आहे. आणि याच्यासाठी अनेक खेळाडूंनी आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केलेले. मागे मी तुम्हाला सांगितलं होतं नितीन जोशी टेरिटोरियल आर्मी मध्ये असताना पूछ आणि द्रास क्षेत्रामध्ये त्यांनी कसा प्रयत्न केलेला होता, ते दुर्गम भागामध्ये केलेला होता. त्याच्यानंतर काही आपले जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन मल्लखांब सुरू केलेला होता.
उदाहरणार्थ प्रशांत जोशी, त्याच्यानंतर राहुल सनेर, सचिन चौधरी, गणेश बोदडे, नरेंद्र भोई, असे अनेक जे आपले खेळाडू होते. त्यांनी गोव्याला पिरोळ नावाचं एक गाव आहे, त्या पिरोळ गावामध्ये एका शाळेमध्ये मलखांब सुरू केला होता आणि तो मग अतिशय चांगल्या प्रकारे तिथल्या मलखांबाला, गोव्याच्या मलखांबाला खूप पूरक झालेला आपल्याला दिसून येतो. आणखीन असे अनेक ठिकाणी यांनी जिथे मलखांबाचं डेमॉन्स्ट्रेशन देता येईल, इव्हन अशाच प्रकारची ही जी इच्छा आहे, या इच्छेतून हा झालेला आहे प्रवास. तर राहुल सनेर जो आहे हा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BRO मध्ये जॉईन झाला. तो मोटर मेकॅनिक म्हणून ITI केला आणि BRO मध्ये तो पुण्याला जॉईन झाला आणि त्याच्यानंतर मग तो बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजे पूर्ण भारताची जी बॉर्डर आहे, जिथे रस्ते निर्माण केले जातात भारताचे केंद्र शासनाकडून, त्या ठिकाणी यांचं काम चालतं प्रामुख्याने. मग तिथे अरुणाचल प्रदेशमध्ये आंगोलियन नावाचं ठिकाण आहे जे अगदी चायना बॉर्डरला लागून आहे. तिथे त्यांनी लाकडी मलखांब तयार केला आणि तिथे देखील त्यांनी मलखांबाचं प्रात्यक्षिक. तर एका सुट्टीमध्ये तो आला आणि म्हणायला लागला, सर एक आपल्याला चांगली संधी होती. म्हटलं कसली रे? म्हणे सर अंटार्क्टिकेवर जायची संधी होती म्हणे मला. मग म्हटलं काय झालं त्याचं? म्हणे मी काही एवढं गांभीर्याने घेतलं नाही म्हणे सर, कारण मग ते 1 वर्ष राहावं लागणार होतं. अरे म्हटलं आपला मलखांब घेऊन गेला असतो ना. मग त्याच्यामुळे तो हसला. मग त्याच्यात तेव्हा काहीच बोलला नाही. मग त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी, म्हणजे मला असं वाटतं 18-19 मधली गोष्ट येईल, मग तो म्हणे की सर आता पुन्हा सिलेक्शन आलेलं आहे, आता मी सिलेक्टच होतो. मग त्यांनी तिथे सिलेक्ट झालं. सिलेक्ट झाल्यानंतर जाताना त्यांनी स्वतः त्याच्या सर्व सामानामध्ये दोरीचा मलखांब घेऊन गेला, रोप मलखांब घेऊन गेला. त्याची गोव्यावरून हे झाली फ्लाईटने, ते इथे पोहोचले साऊथ आफ्रिकेला, केप ऑफ गुड होप आपल्या इतिहासामध्ये हा त्या ठिकाणचाही त्याचा फोटो आहे, आपल्या व्यायाम शाळेत लावलेला नाही. मग तिथून ते जहाजाने अंटार्क्टिकेवर. म्हणजे तो जो प्रवास आहे, तो प्रवास एखाद्या इंग्रजी चित्रपट किंवा डिस्कवरी चॅनल मध्ये याच्यासारखा. त्यांनी बऱ्याच वेळा वर्णन पत्र लिहून टाकले होते. मग नंतर ऑनलाईन आपल्या सर्व शिक्षकांसमोर आला होता अंटार्क्टिका म्हणतो. मग तिथे गेल्यानंतर त्याने गेल्या हा विषय काढला की मला मलखांबाचं असं प्रात्यक्षिक करायचंय. त्यांचे जे लीडर होते ते लीडर म्हणे, हो हे काही करू देणार नाही म्हणे, इथे तू काही पडला बिडला, काही लागलं बिगलं, दुखापत झाली तर कोण सांभाळेल तुला, मी कोण येते. तो अतिशय दुर्गम भाग, तिथे जाणं हे मैत्री आणि आणखीन एक कोणतं तरी ठिकाणी, त्या ठिकाणी होते ते. मग तो म्हणे बरं ठीक आहे. मग त्यांनी तिथे सगळ्यात ज्याला आपण म्हणूया कार्यक्षम अशा प्रकारचा तो होता. मग ते त्याचं निरीक्षण करत गेले की अरे हा सगळ्याच गोष्टीमध्ये कार्यक्षम आहे. मग तो एक प्रकारे त्यांनी सगळ्यांचं मन जिंकून घेतलेलं होतं. आणि मग अशाच ते चांगल्या मूड मध्ये असताना त्यावेळेस मलखांबाचा पहिला मलखांब दिन जो आहे 15 जूनचा, तो साजरा होणार होता. मग त्यावेळेस त्यांनी ती संधीचं सोनं केलं. त्यांनी त्यांचं जी एक हे होतं मीटिंग हॉल, त्या मीटिंग हॉल मध्ये मलखांबाचं डेमॉन्स्ट्रेशन आणि मलखांबाचं प्रेझेंटेशन केलं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फोटो वाटेल, मी तो फोटोही लावलेला आहे, की आपला महात्मा गांधी विद्यालयाचा जो फोटो होता की इथे मी मलखांब शिकलो, तो तिथे अंटार्क्टिकेवर त्यांनी दाखवलं की हे महात्मा गांधी विद्यालय, इथे मी मलखांब शिकलो. आणि ही काही साधी गोष्ट नक्कीच नाही. मग तिथे त्यांनी मलखांबाचं ते दाखवल्यानंतर त्यांनाही थोडस वाटलं की नाही बा, आपल्याला वाटतं तेवढं काही धोकादायक नाहीये, पण तरी आपण ज्यावेळेस जाऊ इथून परत, तर त्याच्या एखाद दुसऱ्या दिवस आधी आपण करू, म्हणजे काही झालं बिलं तरी मग तुला नेणं सोपं जाईल आपल्याला. मग त्याने जेव्हा मला वाटतं ऑक्टोबर मधली गोष्ट आहे ती, ऑक्टोबर 19 का 19 मधलीच गोष्ट आहे. उणे 16 तापमान असताना त्याने तिथे क्रेन होतं त्यांचं, त्या क्रेनला रोप लावला आणि तिथे जगातला पहिला रोप मलखांबचा डेमॉन्स्ट्रेशन त्यांनी केलं. आणि ते डेमॉन्स्ट्रेशन बघायला त्यांच्या जवळपास जे आपलं जसं सेंटर आहे ना. सर, मला एक प्रश्न असा पडला होता की मी बघायचो की तुम्ही सकाळी 5-5:30ला नाना धनगर दादा आहेत आणि तुम्ही फिरायला जायचे. तदनंतर
शेतीचे कामं जे आहेत ते सुद्धा तुम्ही ते शेती मजुरांकडे सर्व करून घेणं, कारण तुमचे जे भावंड आहेत ते त्यांच्या नोकरी पेशाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी ते स्थायिक झालेले आहेत. म्हणजे ओघाने शेतीची जबाबदारी तुमच्यावर आली. सकाळी फिरायला जाणं शेतीची जबाबदारी, तदनंतर 12-12:15ची तुमची शाळेची वेळ असू नये. मी स्वतः प्रत्यक्ष पाहिल्याने याच्यामध्ये कुठेही अतिशयोक्ती नाही. जे जे विद्यार्थी असतील, जे शिक्षक असतील आणि तुम्हाला ओळखणारे जे आहेत ते सर्वांना माहिती आहे की 11:30लाच तुम्ही शाळेत हजर होऊन जायचे. 11:30ला शाळेत हजर होऊन जायचे. सकाळ शिफ्ट जे मुलं विद्यार्थी सुटायचे ते विद्यार्थ्यांना पुढे पाठवणं, त्याच्यानंतर मुलांना शिस्तीत पाठवणं, कोणी मारामाऱ्या करणार नाही, कोणी धटिंगणपणा करणार नाही, हे सर्व सांभाळून तुमचं ज्ञानदानाचं कार्य करणं. ते झाल्यानंतर शाळा सुटल्यानंतर पुन्हा शाळेची संध्याकाळची प्रार्थना, परत त्या विद्यार्थ्यांना घरी जाण्यापर्यंत ते शाळेत थांबणं. तिथून तुमची सायकल असेल, तुमची गाडी असेल, घरी आल्यानंतर फ्रेश झालं, चहा वगैरे पाणी पिलं, पुन्हा आणखी मलखांबाच्या प्रशिक्षणाकरता तुम्ही प्रशिक्षक म्हणून तिथे हजर राहायचे. हे सर्व करत असताना इतिहासाचा विषय आहे, NCCचा विषय आहे, तर घराकडे दुर्लक्ष हे तुमचं झालं का? आणि या सर्वांमध्ये मला असं वाटतं, म्हणजे मला हा प्रश्न याच्याकरता विचारायचा आहे की एका यशस्वी पुरुषामागे नेहमीचाच जो प्रश्न असतो, एका यशस्वी स्त्रीचा हात असतो. तर आमच्या आदरणीय मामी साहेब यांचा तुम्हाला पाठिंबा कसा लाभला? आणि या सर्व घटनाक्रमामध्ये माझी तक्रार आहे, माझ्याकडून एक तुमची तक्रार अशी की त्यांना तुम्ही कितपत वेळ दिला किंवा दिला गेला नाही, तुम्ही दिलाच नाही त्यांना वेळ. तर याबद्दल, मामींबद्दल आणि त्यांच्या योगदानाबद्दल थोडं जर सांगितलं तर मला आनंद वाटेल. आमचं जे घर आहे एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे आणि घरातली आमची सगळ्यात मोठी सून ती, 7 सुना आहे. अच्छा, 7 सुना. तर आणि तिचं तिकडचं घर देखील एकत्र कुटुंबाचं होतं, त्या 6 बहिणी. तर मग अशा 7 भावांची नावं सांगाल प्लीज. माझ्यानंतर सर्वात मोठे तुम्ही जयंत जोशी, प्रद्युम्न जोशी, त्याच्यानंतर हे आर.के. जोशींची चिरंजीव, त्याच्यानंतर तिचा छोटा भाऊ यशोधर जोशी, त्यानंतर रतन नाईक, तो आर्किटेक्चर आहे. अच्छा. तिच्यापेक्षा छोटा आहे तो इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे अनिरुद्ध नाईक. त्याच्यापेक्षा छोटा जो आहे सनी, जो खेळाडूही होता आपला हाय जम्प खेळाडू, तो देखील सिव्हिल इंजिनियर आहे. असे आम्ही 7 भाऊ, म्हणजे आम्ही चुलत भाऊ आहे असं कोणाला माहितच नाही. म्हणजे आतापर्यंत ही अतिशयोक्ती होणार नाही. जयंत जोशी सर हे म्हणजे आर.के. जोशींचेच मुलगा आहे. हे मला माझं म्हणजे आतापर्यंत मला माहिती नव्हतं की असं त्यांच्या कुटुंबामध्ये, त्यांच्या एकंदर फॅमिलीमध्ये कोणाचा मुलगा कोण आहे, एवढं त्यांचा एकोपा. चुलत भाऊ किंवा काकांचा मुलगा, मोठ्या बाबांचा मुलगा हे शब्द त्यांच्या तोंडात दूरपर्यंत नाही. आणि इतकी 2री-3री पिढी असून सुद्धा आजपर्यंत ती परंपरा चालू आहे. ही खरोखरच अभिमानाची आणि गौरव करण्यासारखी बाब आहे. आणि आम्ही सर्व एकत्र असल्यामुळे आणि सर्वजण लक्ष देत असल्यामुळे आणि तिच्यावर देखील तिकडचे संस्कार हे असेच एकत्र कुटुंब, त्यामध्ये धुळ्याचं. तर त्याच्यामुळे तिला इथे असं काही वेगळं असं करावं लागलं नाही. आणि राहायला तो वेळ देण्याचा, तर जेव्हा सुट्या असायच्या, जेव्हा कुठे काही हे असायचं तेव्हा चाललंय आपलं. बऱ्याच वेळा तर अशी गंमत व्हायची की मी एसटी स्टँडवर तिला घेऊन पोरं घेऊन असायचो, स्टँडवर उभा असायचो. त्याच मुलं का असं आता कुठे स्पर्धे चालू, अरे बा म्हटलं मला घरचे बी काम, मला मधून माझ्या नातेवाईकांकडेही जावं लागतं बरं. असेही प्रसंग यायचे. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे तिने पूर्णपणे सर्व घराला, आई वडिलांना, माझ्या सर्वांना अतिशय व्यवस्थित सांभाळून घेतलेलं होतं. आमचे कोणतेही भाऊ आले किंवा कोणत्याही तिच्या जावा आल्या किंवा कोणतेही पुतणे आले, कोणतेही सासरे आले की त्यांना प्रत्येकाला काय काय आवडतं हे तिला माहीत असायचं. आता म्हणजे दादा आले तर दादांना काय आवडतं तो पदार्थ त्यांचा आहे, त्याच्या वाढदिवसाला काय करायचे तर दहीवडे करायचं हे ठरलेलं आहे. म्हणजे एवढ्या सर्व गोष्टी असल्यामुळे तिने सर्वांना, माझ्यासह सर्वांना सांभाळून घेतलेलं. इव्हन बऱ्याच वेळा काही वेळेस असं काही प्रसंग आला तर सर्व तिच्या बाजूने मी एकटा. तर असं आहे, ती होती म्हणून मी हे सर्व म्हणजे करू शकलो. नक्कीच. म्हणजे घरातली जबाबदारी असेल, म्हणजे बाजार हाट असेल, किराणा असेल, भाजीपाला आणणं असेल, हिशेबाचा खर्च असेल, जे काही ते आपल्या सौभाग्य, आमच्या आदरणीय मामी साहेब त्यांनी
अत्यंत उत्कृष्टपणे त्यांची भूमिका बजावली, तुम्हाला संपूर्ण वेळ दिला. आणि खरं म्हटलं तर हे खरंच आहे की एखादी स्त्री, मग ती पत्नी असो, ती बहीण असो, ती आई असो, ती शिक्षकाच्या भूमिकेत असो, ती मैत्रिणीच्या भूमिकेत असो, एखादी स्त्री एखाद्या पुरुषाच्या मागे ज्यावेळेस भक्कमपणे आणि समर्पणाने उभी राहते, त्यावेळेस त्या पुरुषाची, त्या माणसाची प्रगती झाल्यापासून त्याला कोणीही थांबवू शकत नाही. हे त्रिकालीन सत्य आहे. आणि तसे तुम्ही नशीबवान आहात, याचं श्रेय नक्कीच मी आदरणीय माने साहेबांना देतो. आपण येत्या 31 तारखेला, म्हणजे ही मुलाखत सर्व एडिट होऊन मला वाटतं 1 किंवा 2 तारखेला ती उजाडेल. तर आपण आता नुकतेच सेवानिवृत्त आपल्या प्रदीर्घ वर्षानंतर सेवेनंतर होत आहेत. हा एवढा मोठा उपद्व्याप करणारा शिक्षक आहे, ह्या वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग करणारे आहेत, हे वेगवेगळ्या ठिकाणी धडपडणारे विद्यार्थी आहेत, प्रशिक्षक आहेत. सेवानिवृत्तीनंतर तुमच्या जीवनामध्ये जी प्रचंड पोकळी निर्माण होईल का? किंवा तुमचं, हा प्रश्न विचारण्याच्या मागे माझं असं म्हणजे कारण आहे की सेवानिवृत्तीनंतरही मला नक्कीच माहिती आहे की सेवानिवृत्तीनंतरच्या काळाचंही तुम्ही काही ना काही नियोजन केलेलं असेल. तर सेवानिवृत्तीनंतर तुम्ही तुमचा वेळ कसा सत्कारणी लावणार आहात? तुम्ही मलखांबाच्या ठिकाणी, प्रशिक्षणाच्या ठिकाणी पुन्हा जाणार की नाही? आणि तुमचे पुढचे भविष्यातले मानस काय आहेत, तुमचं प्लॅनिंग काय आहे, नियोजन काय आहे, याबद्दल जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल सर. आधी प्राधान्य शाळेला होतं, मलखांबाला होतं, खेळाडूंना होतं. आता प्राधान्य घराला राहील. बरोबर. त्याच्यानंतर दुसरं प्राधान्य असणार ते काहीतरी आणखी नवीन शिकण्याला राहील, काहीतरी नवीन करण्याला राहील. आणि व्यायामशाळा सुटेल असं काही मला वाटत नाही. व्यायामशाळा म्हणजे व्यायामशाळा, व्यायामशाळा म्हणजे व्यायामशाळा आहे. पण पूर्वीच्या काळामध्ये जे एक स्वतःची जबाबदारी स्वतःच करायचंय म्हणून जे हे असायचं ते आता थोडंसं कमी करावं लागेल. कारण आता जो वेळ आपण व्यायामशाळेसाठी दिला तो वेळ आता कुटुंबासाठी देणं आवश्यक आहे. बरोबर. मग त्याच्यामध्ये काही छंद जोपासायचे होते, ते छंद जोपासून. मी सांगितलं की इतिहासाचा शिक्षक म्हणून मला गडकिल्ले फिरायला आवडतं. शिवाजी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत ते फिरण्याचा माझा मानस आहे. 50 किल्ले फिरण्याचं ठरवलं तर आहे, पण पाहू आता किती किल्ले होऊ शकतात. आपल्या सगळ्यांना साथ दिली तर जेवढे जास्तीत जास्त करता येते तेवढे किल्लेही फिरायचे. तुमच्या संकल्पात आमच्या सदिच्छा. आणि त्या व्यतिरिक्त मोडी लिपी शिकण्याचा आणखीन एक इच्छा. मोडी लिपी शिकायची. आणखीन आपल्याकडून काही चांगल्या काही गोष्टी होतील तर ते पाहू. एक आणखीन अशी इच्छा आहे की या सर्व प्रवासामध्ये, क्रीडा क्षेत्रातल्या प्रवासामध्ये, शाळेच्या प्रवासामध्ये मुलींना मी काही देऊ शकलो नाही. मुलींना प्रशिक्षण दिलं नाही. तर जर कधी संधी मिळाली तर लहान मुलींना छोट्या स्वरूपामध्ये, लिमिटेड वेळेमध्ये काहीतरी प्रशिक्षण द्यावं अशी मनात इच्छा आहे. जर कधी मला संधी मिळाली तशी तर मी तोही प्रयत्न करणार आहे. कारण आज काळाची गरज ही की मुलींना सुरक्षित स्वतः ठेवता यायला पाहिजे, त्यांना अशी क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण करता यायला पाहिजे. तर त्याच्यासाठी काहीतरी करू का असं ठरवलं आहे. शेवटचा प्रश्न म्हणजे या मुलाखतीच्या अंतिम टप्प्यात पोहोचण्याच्या आधी एक शेवटचा प्रश्न मला असा विचारायचा वाटतो की या तुमच्या संपूर्ण जीवनाचा सार, हा जो तुमचा शिक्षक, प्रशिक्षक, शेतकरी, समुपदेशक, तुम्ही केलेले वेगवेगळे प्रयोग आणि तुमच्या गाठीशी आलेले अनुभव, मग ते NCCच्या माध्यमातून असतील, वेगवेगळ्या क्षेत्राच्या माध्यमातून असतील, तर या संपूर्ण तुमचं जीवनाचा सार म्हणून तुमच्या विद्यार्थ्यांना, खास करून जे खेळाडू आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? खेळाडूंना मी हा संदेश देईल की वाट पाहणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. चिटकून राहणं एखाद्या गोष्टीला ती फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही एखादी गोष्ट सातत्याने करत राहिले तर त्याचं काहीतरी रिझल्ट दिसतो. तुम्ही सध्याचे फास्ट फूडचा जमाना आहे, तो फास्ट फूडचा जमाना उपयोगाचा नाही आहे. त्याच्यासाठी कोणतंही काम करा, तुम्हाला आवडेल ते करा, पण त्याच्यामध्ये सातत्य ठेवा. मग तुम्ही खेळत असाल खेळा, कोणतं काम करत असाल करा, तर त्याच्यामध्ये सातत्य ठेवा, धरसोड करू नका, म्हणजे आपोआप यश येणार. सातत्य महत्वाचं आहे.
परिश्रम घेणं महत्त्वाचं आहे. फास्ट फूडपासून आणि व्यसनांपासून आपल्याला दूर राहायचं आहे, हे सर्वात महत्त्वाची बाब आहे. आणि यश मिळवण्याकरता तुम्हाला तपश्चर्या केल्यापासून, तुम्हाला परिश्रम घेतल्यापासून त्याला पर्याय नाही आहे, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. या छोट्याखानी मुलाखतीतून आदरणीय आमचे गुरुवर्य जयंत जोशी सर यांच्याशी आपण केलेली प्रदीर्घ चर्चा, यातून त्यांचे अनुभव आपण ऐकून घेतले. त्यांचे आलेल्या त्यांच्या समस्या असतील, त्यांनी केलेले वेगवेगळे प्रयोग असतील, NCCची सांभाळलेली यशस्वीपणे धुरा असेल, या सर्व गोष्टीतून आपल्याला त्यांच्या जीवनाविषयीचा अल्पसा का असेना हा परिचय या ठिकाणी करून देण्याचा भटक्या श्रीकांत या YouTube चॅनलच्या माध्यमातून मी छोटासा प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ आणि ही मुलाखत बघणाऱ्यांनी, तुम्हाला जर ही मुलाखत आवडली असेल तर आपण त्याच्यावर लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि भटक्या श्रीकांत या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. सर, आपण आपला अमूल्य वेळ खर्च केला, आपले अनुभव आमच्यासोबत साझा केलेत, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद सर.